हे काय? बरोबर आहे ना? या परिच्छेदांना शिवाय शिवाय या भोग्य भोक्तृत्व भ्रांतीने सत्यत्व समजुतीने सुख प्राप्त्यर्थ जो प्रयत्न करावा तो एक आपल्या भाळी ललाटी लिहिलेला नवा दैव दुर्विलासच ठरून परिणामी दुःखच दुःख होते. विषयामध्ये हे चाललेलं आहे जड आणि जीव. जीव आणि जडाचा भेद, हे तिसरा प्रकारच्या भेदाविषयी चाललेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जड आणि जीवाचा भेद आहे हे आपणाला भासतं. म्हणजे ही वस्तू जड आहे आणि मी चेतन आहे. या दोनामध्ये ही माझ्यापेक्षा वेगळी आहे आणि मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. ही माझी भोग्य आहे, मी यांचा भोगता आहे. भोक्ता आणि भोग्य या दोघांमध्ये हा जो भेद दिसतोय आणि त्याच्यामधून मानतोय की मी भोगता आहे, माझं हे सगळं काय भोग्य आहे. तर ही कशामुळे झालेला आहे? ही भ्रांती, ही भेद असल्यामुळे झालेला आहे. हे वास्तविक तसा भेद नाही आहे, पण अज्ञानामुळे ही जड आहे, मी चेतन आहे, हे माझं भोग्य आहे आणि मी काय याचा भोगता आहे, अशा तऱ्हेने तो जीव अविद्येनं मानत बसतो. आणि मी जर भोगता आहे तर जगातल्या सगळ्या वस्तू मला मिळाल्या पाहिजेत, कारण त्या माझ्या भोग्य आहेत. आणि त्या वस्तू मिळाल्या नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे ना. मला सुख मिळणार नाही, मी दुःखी राहणार आहे, अशा तऱ्हेच्या भावना मनुष्यामध्ये निर्माण होतात. आणि ही भेदभ्रांतीमुळे आपण भोग्य वस्तूच्या पाठीमागे धावत 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 जातो. याला म्हणतात मृगजळाच्या पाठीमागे. मृग जशा तऱ्हेने म्हणजे हरिण जसं उन्हाळ्यामध्ये डांबराच्या रोडवर जे मृगजळ दिसतं ते खरं पाणी आहे असं समजून त्याच्या पाठीमागे धावत धावत जशा तऱ्हेने जात, तशा तऱ्हेने माणूस देखील हे भोग्य वस्तू आहे आणि मी भोगता आहे, या दोघांमध्ये माझा भेद आहे. मी मालक आहे आणि हे माझं सर्वस्व आहे, माझं धन आहे, माझं स्व आहे, अशा तऱ्हेने मानत बसतो आणि त्याच्या पाठीमागे धावत फिरतो. धावत फिरल्यामुळे भ्रांतीमुळे तुम्ही जर धावत असाल तर तुमच्या पाठीमागे नशिबाला काय येणार आहे? दुःखच येणार आहे. दुःखाशिवाय दुसरं काहीच येणार नाही सांगितलंय. शिवाय या भोग्य भोक्तृत्व भ्रांतीने. आणि हे कसं आहे? हे सत्य आहे, मीही सत्य आहे आणि हे जे भोग्य वस्तू आहे हेही सत्य आहे. या दोन वस्तू सत्य आहे आणि सत्य असेल तर ही माझी भोग्य आहे, ती मला मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी जगामध्ये ईर्ष्या, द्वेष, राग, क्रोध, हिंसा, या खून, या सगळ्या गोष्टी ज्या जगामध्ये होऊन राहिलेल्या आहेत, या कशामुळे? भोग्य भोक्ता या भ्रांतीमुळे. आणि दोन्ही सत्य आहेत या भ्रांतीमुळे. आणि या दोन्ही सत्य असून या दोन्हीमधला भेदही सत्य आहे. ही जी भ्रांती आहे, या भ्रांतीमुळे आपण फिरत राहतो. ललाटी लिहिलेला नवा दैव दुर्विलास, दैवाचा विलासच ठरून परिणामी दुःख आपल्या वाटाला येते. म्हणून या भ्रांतीच्या निवृत्तीसाठी जसा स्वप्नस्थ जीवाचा व स्वप्नस्थ घटाविषयीचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे.
तसा जागृतीतील जीव जडाचा भेद देखील मिथ्या आहे असे युक्तीने चिंतन करावे। यासाठी एक युक्ती करावी। काय युक्ती करावी? तो स्वप्नामध्ये मी पाहत असतो है ना, आणि त्या माझ्या समोर एक घट असतो, त्या घड्यामध्ये पाणी असतं आणि मला उन्हाळा जाणवत असतो आणि मला त्रास होत असतो, पाणी प्यावं असं वाटत असतं। तर त्यामध्ये मी जो आहे मी पण सत्य आहे आणि त्याच्यामध्ये जो घट आहे तो घटही सत्य आहे आणि त्याच्यामध्ये असणारं पाणी आहे ते पण सत्य आहे आणि मला ते पाणी मिळालं पाहिजे। कोणी त्या घटाच्या आड आला तर त्यावेळेला अरे मला पाणी प्यायला देत नाही म्हणून त्याच्याशी मारामारी करायला येतो तयार असतो। कधी? स्वप्नामध्ये। तो स्वप्नामधला मी पाणी पिणारा, स्वप्नामधला घट, स्वप्नामध्ये घटामध्ये असणारं पाणी, स्वप्नामध्ये असणारी मारामारी, या सगळ्याच गोष्टी शेवटी जागल्यानंतर कशा होतात? खोट्या ठरून जातात। कशा ठरून जातात? खोट्या ठरून जातात ना। तर तशा स्वप्नामध्ये जशा तऱ्हेने मी भोगता आणि माझं हे भोग्य पदार्थ आहे, हा जो भोगता आणि भोग्य, जड आणि चैतन्य याचा भेद हा जसा मिथ्या ठरतो, त्याच गोष्टीवरून आपण सुद्धा जागृतकालीन देखील काय हा जो भेद दिसतोय की मी भोगताय आणि हे माझं भोग्य आहे, हा भेद सुद्धा काय केला पाहिजे? खोटा आहे असंच पारमार्थिक स्वरूपामध्ये मानलं पाहिजे। व्यवहार होत असला, आता मला तहान लागते, पाणी पित असलो आणि पाण्याने माझे तहान भागत असलं, हे जरी व्यवहारात होत असलं तरी स्वप्नामध्ये जशा तऱ्हेने मी पाणी पितो आणि माझं तहान भागते आणि जर मला पाणी नाही मिळालं तर मी त्याच्यासाठी मारामारी करायला तयार होतो। तीच गोष्ट जागृतपणामध्ये देखील आहे। जागृतकालीन जो मी भोगता चेतन आणि हे भोग्य जड याचा भेद देखील कसा आहे? मिथ्याही आहे। जशा तऱ्हेने स्वप्नामधला भेद खराच वाटत असतो त्यावेळेला, पण जागल्यानंतर तो भेद खोटा ठरत असतो, तशा तऱ्हेने व्यवहारामधला भेद आपणाला खरंच वाटतो का हे खोटं कसं काय, माझी तहान भागते, मग खोटं कसं मानताय तुम्ही? अशा तऱ्हेने आपण म्हणतो। पण इथे सुद्धा जागणं महत्वाचं आहे ना। काय महत्वाचं आहे? इथे सुद्धा जागणं महत्वाचं आहे। आणि हे जागलं तर स्वप्नातले जसे भेद, जड चेतनाचा भेद हा मिथ्या आहे, खोटा आहे, तशाच तऱ्हेने जागृतकालीन देखील जड चेतनाचा भेद हा मिथ्या आहे आणि हे पारमार्थिक रूपाने जागणं आहे। याला काय म्हणतात? व्यवहारातलं जागणं व्यवहारातलं जागणं झालं तर स्वप्न खोटं ठरतं आणि परमार्थामधलं जागणं झालं तर त्याच्यामध्ये व्यवहार देखील काय ठरत राहतो? खोटा ठरत राहतो। व्यवहारामधलं जे खरेपण आहे ते खरेपण देखील काय होत जातं? खोटं ठरत जातं। जसा स्वप्नस्थ जीवाचा व स्वप्नामध्ये होणाऱ्या घटादी विषयांचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे, हे जसं उदाहरण आहे, तसा जागृतीतील जागृतकालीन जीव आणि जडाचा भेद देखील मिथ्याच आहे। असं कसं जाणणार? युक्तीने, मतलब अनुमानाने जाणायचं आहे। स्वप्नामध्ये जीव आणि जडत भेद हा काय? मिथ्या आहे, कारण ते दृश्य आहे, बरोबर आहे। तशांतराने जागृत कालचं हे दृश्य, मी पण दृश्य आहे, हे पण दृश्य आहे, हे सगळे दृश्य, द्रष्टा, भोज्य आणि भोगता हे भेद आहेत, व्यवहारातले भेद आहेत। हे व्यवहारातला भेद देखील हा देखील काय आहे? मिथ्याच आहे, कारण तो भेद आहे आणि तो कारण तो दृश्य आहे। जशा तऱ्हेने स्वप्नाचं दृश्य असलेला भेद जड आणि चेतन यांचा भेद मिथ्या आहे। जागृत कालामध्ये देखील हे माझं दृश्य आहे म्हणून जागृत कालामध्ये मी आणि माझा हा जो
दृश्य पदार्थ, जड पदार्थ, भोज्य पदार्थ आहे, याचा मधला भेद देखील काय असणार आहे? मिथ्याच असणार आहे. ही युक्तीने जाणायचं असतं, कशा तऱ्हेनं. पण हे जागणं व्यवहारातलं जागणं नाही, परमार्थामधलं जागणं आहे. साधू संतांच्या संगतीने आणि शास्त्रीने हे जागणं होऊ शकतो. जीव जडाचा भेद कल्पित आहे. साभास अंतःकरण आणि निराभास नामरूप उपाधिकृत असल्यामुळे अंतःकरण रूप उपाधी म्हणून मी आहे, जीव आहे, आणि निराभास नामरूप उपाधी मुळे काय आहेत? हे आहेत. उपाधिकृत असल्यामुळे स्वप्नगत चराचरा, स्वप्नामध्ये जड चेतनाचा भेद दिसत असतो, तो जागल्यानंतर मिथ्या असतो. तशाच तऱ्हेने मी जो झालोय, भोगता आहे, हा अविद्या रूप उपाधीमुळे झालेला आहे. आणि हा जो झालेला आहे हा देखील कशामुळे झालेला आहे? भेद. हा जो भेद आहे अविद्या रूप उपाधीमुळे झालेला आहे. असल्यामुळे स्वप्नगत चराचराप्रमाणे अशा अनुमान प्रमाण रूप युक्तीने जीव जडाचा भेद कल्पित आहे असे जाणावे. स्वप्नामधला जसा भेद हा खोटा ठरतो, स्वप्नाच्या काळामध्ये जो खरा वाटतो तेव्हा तो भेद कल्पितच आहे. तशा तऱ्हेने जडाच्या काळामध्ये देखील जीव आणि जडाचा भेद आपणाला जाणवतो. हा भेद उपाधीने जाणवतो, अज्ञान रूप उपाधीमुळे जाणतो. माझ्या अंतःकरणामुळे मी स्वतःला भोगता मानतो आणि अविद्येमुळे याला काय म्हणतोय? भोज्य पदार्थ मानतो. त्याच्यामुळे हा भेद, जागृत कालचा जड चेतनाचा भेद हा देखील कशा तऱ्हेचा मिथ्या आहे, कल्पितच आहे. जशा तऱ्हेने तो स्वप्नामधला भेद कल्पित आहे, खोटा ठरतो, मिथ्या ठरतो, तशाच तऱ्हेने जागृत कालचा भेद देखील मिथ्या आहे. हे कधी म्हणायचं लक्षात ठेवा. जागृत कालचा भेद जो जड चेतनाचा असतो, व्यवहारामध्ये आपली तहान भागते, तर मग त्याला मिथ्या कसं म्हणायचं? खोटं कसं म्हणायचं? याचं प्रयोजन असतं. या पंख्याने तुम्हाला हवा मिळते की नाही? वरचा पंखा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला हवा नाही मिळत की नाही? किंवा त्याचं प्रयोजन आहे, त्याच्यामुळे तो भेद खरा मानायला पाहिजे. व्यवहारामध्ये तो भेद खरा कसा आहे? पण हा भेद स्वप्नामध्ये देखील आपल्याला खरा वाटतो की नाही? स्वप्नामध्ये पंखा असतो, त्या पंख्याच्या आपण गार हवा घेतही असतो, आपणाला बरंही वाटत असतं. पण स्वप्नामधला भेद हा जागा झाल्यानंतर खोटा होतो ना. तशाच त्याने जागृतकालीन भेद देखील जागे व्हा आणि त्याला खोटा ठरवा. खरा भासत असला तरी जागृत व्हा, जागरणाला या, आहे ना? जागरणाला या आणि त्याच्यावर शिक्का मारा. खरा भासत असला तरी खोटा, म्हणजे हे गेल्यानंतर तुम्ही मोटारीने जाणार नाही का? मोटार बिघडली तर तुम्हाला याच्याकडे गॅरेजमध्ये न्यावं लागणार नाही का? ते सगळं करावं लागणार. हे करावं लागत असलं तरी परमार्थात मी जागृत झालेलो आहे, हे जरी व्यवहारामध्ये खरं असलं तरी परमार्थ रूपाने मी काय म्हणणार आहे? खोटाच म्हणणार आहे. आता हे परमार्थ रूपाने या व्यावहारिक भेदाला खोटा मानण्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडतो हा महत्वाचा भाग. तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे? काय उपयोग आहे त्याचा? असं व्यवहारामध्ये तर व्यवहार करायचा असतो की नाही करायचा असतो? करायचा असतो. प्रत्येक सगळं व्यवहार करावा लागणार की नाही? बायकोला आपलं काम करावं लागतं की नाही? नवऱ्याला आपलं काम कमाई करून आणून द्यावी लागते की नाही? मुलांना सांभाळावं लागतं की नाही? मुलांचं शिक्षण करावं लागतं की नाही? मुलांचे लग्न विघ्न करावी लागतं नाही? मुलगी पाहावी लागते की नाही? सगळं पाहावं लागतं, सगळं करावं लागतं, है ना? सगळं करावं लागतं. तरी पण हे भेद खोटं आहे हे आपण काय करायचं? जागृत होऊन ठरवायचं. मग आता अज्ञानीमध्ये आणि जागणाऱ्यामध्ये फरक काय? तो जागृत झालेला आहे आणि जागृत झालं होऊन
या भेदांना काय मारतोय, मिथ्या आशाने ठपका मारतोय. आणि अज्ञानी माणूस काय करतोय, त्याला सत्य मानतोय. तर मृगजळाला सत्य मानणं आणि मृगजळाला खोटं ठरवणं दिसत असताना देखील याचा फरक नाही पडणार का? जीवनामध्ये फरक पडणार की नाही? मी नेहमी जे सांगतो, समजावून सांगतो, ते कुठलं आहे? कारमध्ये असणाऱ्या कार चालकाचा आणि त्याच्या मुलाचा दृष्टांत सांगत होतो. मुलगा समोर दिसणाऱ्या मृगजळाला खरं मानून घाबरत असतो आणि बाबा बाबा आम्ही बुडून जाऊ, कार वाहून जाईल, तुम्ही जाऊ नका, मागे फिरा, मागे फिरा म्हणून त्यानं दाबून दाबून बाबांना सांगत असतो की नाही. आणि बाबा त्याचं काही न ऐकता वेगाने, अधिक दुप्पट वेगाने गाडी नेऊन पुढे जात असतात. आणि पुढे हिरवागार जंगलामध्ये गेल्यानंतर ते मृगजळ नाही सोडत असत आणि मुलगा आता हसायला लागतो, हे ना. पण मुलगा घाबरला, ते कशामुळे? मृगजळाला सत्य मानल्यामुळे. आणि वडील घाबरला नाही, याचं कारण का? त्याला खोटं येते असं मानण्यामुळे. खोट्याला तुम्ही खोटं मानणं हे ज्ञान आहे आणि खऱ्याला खरं मानणं हे ज्ञान आहे. तुम्ही खोट्याला खरं मानणं हा भ्रम आहे आणि हा अज्ञान आहे. आणि कुठला भ्रम आहे, कुठलं अज्ञान आहे आणि कुठलं ज्ञान आहे, हेच आपण शास्त्रामध्ये शिकवत असतो. अनुमान प्रमाणाने जीव जडाचा भेद कल्पित आहे हे आपण ठरवतो. काय? जीव आणि जडाचा भेद खरा नाही आहे, खोटा आहे, कल्पित आहे, हे आपण अनुमानाने ठरवतो. अनुमान कशा तऱ्हेचं? जीव जडाचा भेद कल्पित आहे दृश्यामुळे, जशा तऱ्हेने स्वप्नामधला जीव जडाचा भेद दृश्य आहे आणि तो कल्पित आहे. स्वप्नामधला जीव जडाचा भेद कल्पित आहे कारण तो दृश्य आहे म्हणून. तसा त्याने जागृत काळचा भेद देखील दृश्य आहे म्हणून तो देखील काय? जीव जडाचा भेद कल्पितच आहे, हे आपण अनुमान रूप युक्तीने ठरवतो. शिवाय दृश्याला, भोग्याला सत्ता नसल्यामुळे द्रष्ट्याच्या आश्रयाने उत्पन्न होणाऱ्या दृष्टीबरोबरच वृत्तीज्ञानाबरोबरच दृश्याची उत्पत्ती व वृत्तीज्ञानाच्या दृष्टीच्या लयाबरोबर दृश्याचाही लय होतो. कुठल्याही पदार्थाला महत्व जे येतं ते तुम्ही त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं, त्याच्याविषयीचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयीचं महत्व वाटत असतं. पण जगामध्ये दृश्य पदार्थ किती आहेत? जगामध्ये अनंत दृश्य पदार्थ आहेत, बरोबर आहे. तर दृष्टी सृष्टीवाद म्हणून एक सिद्धांत आहे वेदांतामध्ये. म्हणजे जेव्हा तुमची दृष्टी पडते त्याच वेळेला ती सृष्टी तुम्हाला दिसते, म्हणजे उत्पन्न होते. जोपर्यंत त्या वस्तूचं ज्ञान होतं, जोपर्यंत त्या वस्तूचे काही क्रियाकलाप होतात, जोपर्यंत त्या वस्तूचा तुम्हाला उपयोग होतो, तोपर्यंत ती वस्तू तुम्हाला महत्वाची वाटत असते. तोपर्यंत ती वस्तू आहे असं तुम्हाला वाटत असतं. बाहेर किती झाडं आहेत सांगा बरं, है ना. या झाडं असली बाहेर बोलतायत की नाही? तिथे लक्ष गेल्यानंतर आपल्याला ते ऐकू येतं ना, कुणीतरी बोलतायत असं होतंय ना. आणि जर आपलं तिकडे लक्ष नसेल तर ती असो किंवा नसो, आपणाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपणाला ते नसल्यासारखंच असतं की नाही, है ना. बघा, सासू सुनेचं भांडण असतं, है ना. तर सासू सुनेचं भांडण असतं तर स्वामीजी आमच्याकडे आमचं रोज भांडण होतं, काय करावं मला समजत नाही, है ना. आता बघा,
मी तिला सांगितलं की तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. ओ लक्ष देऊ नको कसं म्हणतात, ती सारखी शिव्या घालते आणि मला ऐकू येतं, मग मलाही काहीतरी बोलावं असं वाटतं. तिला सांगितलं की ती आहे पण नाही असं समज ना, वस्तुतः आहे पण नाही असं समज ना, है ना. तर तिने तो उपाय केला की ती शिव्या घालत राहिली, शिव्या घालत राहिली, शिव्या घालत राहिली, है ना. पण हिने नसल्यासारखंच केलं ना. काय झालं, ती नाहीच आहे आपणाला, म्हणून ते आपला आपला रोजचा व्यवहार करत राहिली, कामं करत राहिली, सगळं करत राहिली. आणि हळूहळू काय झालं, ही काही ऐकत नाही, प्रतिक्रिया देत नाही म्हटल्यानंतर ती बाई देखील किती वेळा शिव्या घालत बसणार, है ना. ती मग थांबली, हिच्यावर काय परिणाम होत नाही असं म्हटल्यावर काय करताय, ती थांबली. आणि तिने येऊन सांगितलं मला, स्वामीजी आता काही विशेष, त्या बोलत बसतात, मी माझं काम करत बसतो, दोघांचंही काम आलं, तिला काम नसतं शिव्या घालण्याशिवाय, त्याच्यामुळे ती शिव्या घालत बसते. मला काम असतं, शिव्या घालायला वेळ नसतो, म्हणून मी तिचं ऐकतही नाही काही. तेव्हा दोघांचंही चूक झालं की नाही झालं, म्हटलं सांगितलं की नाही, जर आपण त्याला असून मिथ्या मानणं, काय मानणं, तर आपणावर परिणाम होणार नाही. असून जर त्याला सत्य मानलं तर ती काय बोलते, ते कुठली शिव्या घालते, तिने काय बोललं, तिने माझ्या बाबाविषयी काय बोललं, तिने माझ्या माझ्याविषयी काय बोललं, हे आपण लक्ष देत राहतो की नाही, ऐकतो की नाही, काय बोलली काय बोलली काय बोलली हे करत राहतो की नाही. पण जर आपण त्यांना असून नसल्यासारखं केलं तर आपल्याला फरकच पडत नाही ना. जशा तऱ्हेने चहा प्यायचा नाही एकदा निश्चय केला की मग आपणाला चहाविषयी काय वाटत नाही, समोरच्या माणसाने चहा घ्या असं म्हटलं नाही तर आपणाला काय वाटतं का, नाही वाटत. चहा सुद्धा दिला नाही, चहा घ्या असं सुद्धा म्हटलं नाही, म्हणून किती रागावतात की नाही, रागवतात. पण बाजूला चहा पित असताना देखील आपण मात्र सांगतो की मी चहा पित नाही, मला नको चहा. आता ते सगळे रसपूर्ण वृत्तीने चहा पित असताना देखील आपल्याला त्याच्याविषयी काही वाटत नाही, है ना. का वाटत नाही, कारण आपण त्याला ते आपल्यासाठी नाही आहे असं म्हणतो. तर थोडक्यात काय, मिथ्या मानणं म्हणजे काय, मिथ्या मानणं म्हणजे काय, आजूबाजूला सगळं घडत असताना देखील, काय आजूबाजूला सगळं घडत असताना देखील ते आपल्यासाठी नाही आहे, त्यांचा आपल्या जीवनामध्ये काही संबंध नाही आहे ना, त्यांचा आपल्या जीवनामध्ये काही परिणाम होणार नाही. त्यांच्याविषयी त्या पदार्थाविषयी असणारी सत्ता, अस्तित्व हे तुम्ही नाकारता, त्या पदार्थाविषयी असणारी श्रद्धा तुम्ही नाकारता, त्या पदार्थाविषयी असणारा सत्कार तुम्ही नाकारता, त्यावेळेला तुम्हाला काही वाटेन असं होतं. समोरच्या विषयी आदर असेल, सत्कार असेल, है ना, श्रद्धा असेल, तर त्याला कोणी शिवी दिलं तर तुम्ही क्रोधाने उडता की नाही, असं कसं बोलतो, माझे गुरु आहेत, रागाने करतो की नाही. पण शिव्यागाळा घालणारे बाहेर किती लोक असतात त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही, हा असेल कोणाला काहीतरी, बरोबर आहे. पण ज्याला आपलं मानलेलं आहे, है ना, ज्याच्याविषयी आदर आहे, ज्याच्याविषयी श्रद्धा आहे, त्याला जर कोणी शिव्या घ्यायला की मारामारी होण्याची बाळी येते की, कारण ते आपणाला आदराचं असतं, श्रद्धेचं असतं. आता ही जी वस्तू सांगितली आहे त्याच्यावर मिथ्या मानणं म्हणजे काय, मिथ्या मानणं म्हणजे काय, त्याची आस्तिक्य बुद्धी, सत्य बुद्धी आपल्या मनामध्ये जो दडून बसलेले तिला काढून फेकून देणं, तिच्याविषयीची श्रद्धा बसलेली आहे ती श्रद्धा काढून टाकून देणं, त्याच्याविषयीची ममत्व बुद्धी ही काढून टाकून देणं. म्हणजे मग कसं बनणं, म्हणजे मग तटस्थ बनणं आलं. काय आणणं, जेव्हा ममत्व बुद्धी, अनुकूलत्व बुद्धी असते त्यावेळेला आदर, श्रद्धा या सगळ्या गोष्टी पाठोपाठ येत असतात. ज्या वेळेला द्वेष बुद्धी असते त्यावेळेला राग, द्वेष, मत्सर, 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 ज्या वेळेला द्वेष बुद्धी असते
त्यावेळेला तुमच्या पाठीमागे राग, लोभ, क्रोध, प्रतिकूलत्व बुद्धी या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे येत असतात. आणि हे जर काही नसेल तर जगात काही घडवा, आपण आपले कसे आहेत, तटस्थ आहोत. तर ही तटस्थ बुद्धी येणं हे महत्वाचे. कशाची? सगळं घडतंय जगात, सगळ्या गोष्टी घडतात, पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कशी बुद्धी आहे, तटस्थ बुद्धी येणं. पण याचा अर्थ असा नाही, तटस्थ बुद्धी याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्ही रस्त्याने गाडीतून चाललायत तुम्ही आणि समोर माणूस एक पडलेला आहे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये, याच्या वेळेला तुम्ही तटस्थ बुद्धी दाखवून देणार का? काय करणार तुम्ही? उतरणार, जिवंत आहे की नाही बघणार, जिवंत आहे, धकधकत आहे त्याचं, तर तुम्ही गाडीत घालणार. गाडीत घातल्यानंतर तुमच्या त्या आसनात खराब होत आहे की नाही, रक्ताने माखलंय की नाही, याची तुम्ही पर्वा नाही करणार. तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, त्याच्यावर उपचार करणार, त्याच्या घरच्या लोकांना कळवा, एवढं सगळं करणार का नाही, एवढा सगळा व्याप करणार का नाही करणार? इथे तटस्थ बुद्धी नसते, है ना. चला, शिवाय दृश्याला, भोग्याला, हे सांगितले. त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी, त्याच्याविषयी आदर बुद्धी, भोग्याविषयी, जड पदार्थाविषयीची सत्यत्व बुद्धी, आदर बुद्धी आपल्या मनातून आपण काढली पाहिजे, एवढीच गोष्ट आहे. शिवाय दृश्याला, भोग्याला सत्या नसल्यामुळे द्रष्ट्याच्या आश्रयाने उत्पन्न होणाऱ्या दृष्टीबरोबर आपण ज्या वेळेला पाहतो, तुमच्याकडे पाहिलं त्यावेळेला तुमचं मला ज्ञान झालं आहे ना, आणि तुमच्या विषयीचे रागद्वेष माझ्या मनामध्ये आले आहे ना. दृष्टी पडतात काय झाली, तुम्ही असा ना, माझ्यासाठी तुम्ही उत्पन्न झाले आहे ना, आणि मी काम करत राहिलेलं आहे आणि तुम्ही तिथे येऊन वाट बघतायत की आता यांचं काम संपेल कधी कधी, तर अर्धा तास वाट झालेला आहे तुमची आहे ना. मला तुमच्याविषयी काहीच नाही, नाही रागही नाही, द्वेषही नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुमची दृष्टी पडणार आणि दृष्टीमधून अंतःकरणाची वृत्ती विषयाकार होणं आणि विषयाकार झाल्यानंतर त्याच्यामधून ज्ञान उत्पन्न होणं, घट म्हणून, विलासराव चाटे म्हणून, याचा तुमच्या वृत्तीवर, तुमच्यामध्ये काय फरक पडत असतो. आणि ही जर दृष्टी, यालाच काय म्हणतात, दृष्टी सृष्टीवाद. तुमची दृष्टी पडली, ज्ञान पडलं की तो पदार्थ उत्पन्न होतो, तुमच्यासाठी उत्पन्न होतो, त्याचे बरे वाईट परिणाम तुमच्यावर घडत असतात. आणि दृश्याची उत्पत्ती व वृत्ती ज्ञानाच्या दृष्टीच्या लयाबरोबर दृश्याचाही लय होतो. तुम्ही त्याच्याविषयी तुमची दृष्टी दूर झाली, दृष्टीचा लय झाला की तो माणूस तुमच्यासाठी नसतो. असणं तुमच्यासाठी असणं आणि नसणं, तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला ज्ञान होणं, अनुकूल बुद्धी होणं, त्याच्यासाठी त्यासाठी तुमचा तो माणूस तुमच्यासाठी असतो. त्याच्याविषयी प्रतिकूल बुद्धी होणं, त्याच्यावरून दृष्टी तुमची दूर होणं, म्हणजे तुमच्या दृष्टीचा लय होणं, म्हणजे तो माणूस तुमच्यासाठी संपून जाणं. जसे स्वप्नातीत पदार्थ ज्ञानापूर्वी असतात की नसतात. स्वप्नामध्ये तुम्ही मला स्वप्नात मध्ये येऊन भेटलात, स्वामीजी स्वामीजी मी आलोय, आज मला राहायचं आहे इथे, आज मी 7 दिवसभर इथे राहीन. तुम्ही म्हणाल कुठे, कधी? स्वप्नात. पण ही स्वप्नातली तात्कालिक भेट होण्यापूर्वी तुम्ही स्वप्नात होता की नव्हता? नव्हता. जागल्यानंतर मला कळतं की तिथे भेट होण्यापूर्वी ते नव्हते. बरोबर आहे. तो स्वप्नातला माणूस स्वप्नात दिसतो तोपर्यंतच असतो आणि त्याच्या पूर्वी नसतो आणि नंतरही नसतो. लय होतो, त्याचा लय होतो ना, विलीन होतो ना. जसं धुकं जशा तऱ्हेने विलीन होतो तशा तऱ्हेने स्वप्नातले दृश्य देखील विलीन होत जातात. आणि हे स्वप्नातील दृश्य जागल्यानंतर आपल्याला समजतं की ते पूर्वी नव्हते आणि लय झाल्यानंतरही नव्हते आणि मध्ये देखील नव्हते. हा आपण निर्णय करतो, कधी? जागा झाल्यानंतर निर्णय करतो.
स्वप्नातील पदार्थ पदार्थाच्या ज्ञानापूर्वी नसतात, परंतु ज्ञानाबरोबरच उत्पन्न होतात व ज्ञानाच्या लयाने लय पावतात. म्हणून त्या स्वप्नस्थ पदार्थास अज्ञात सत्ता नसून फक्त ज्ञात सत्ताच आहे. अज्ञात सत्ता म्हणजे तुम्हाला ज्ञान नसताना देखील सत्ता असणं, आणि ज्ञात सत्ता म्हणजे जड शब्द वापरतात. तुम्हाला ज्या वेळेला ज्ञान होते त्याच वेळेला त्याच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला होणं, याला काय म्हणतात? ज्ञात सत्ता. आणि अज्ञात सत्ता कशाला म्हणतात? तुमचं ज्ञान हो न हो ती वस्तू असतेच असतेच, नित्य वस्तू, भ्रमित वस्तू आहे ना. जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत आहे, रज्जूमध्ये दिसणारा सर्प कुठपर्यंत असतो? जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत आहे तोपर्यंतच असतो. आणि तुम्हाला ज्ञान होत ना, ज्ञान होण्याचं संपलं किंवा दुसरं ज्ञान झालं, हा रज्जूही आहे, त्यावेळेला ते सर्पाची सत्ता संपून जातो. त्याच्याविषयी आपण काय निर्णय करतो? हा पूर्वीही नव्हता, नंतरही नव्हता आणि मध्येही नव्हता. ब्रह्मविषयी आपण निर्णय करत असतो की ही वस्तू कधीही नव्हती, असंच वस्तू. ज्ञात सत्ताच आहे, कारण शुद्ध चैतन्य स्वतः मुक्त असूनही दृष्टीच्या उपाधीमुळे त्यात द्रष्टृत्व येते व मग तो द्रष्टा दृश्यात सत्य समजतो. ही माझी भोग साधने आहेत असे मानून तो स्वतःच निष्कारणच बद्ध भोगता जीव असे समजतो. आता काय सांगितलंय? आपण स्वतः कसे आहोत? शुद्ध चैतन्य आहेत, आहे ना. असं असताना शुद्ध चैतन्य असल्यानंतर काय? शुद्ध चैतन्य मुक्तच असतं. मग आपणही मुक्त आहेत. मग काय झालं? दृष्टीच्या उपाधीमुळेच काय समोरचं जे दिसतंय, दृष्टी पडलेली वस्तू, हा कॅमेरा आहे, हा पेला, याच्यामध्ये पाणी आहे बरं का, यामुळे यांना अस्तित्व येतं. उपाधीमुळे त्यात, आणि आपण द्रष्टा बनतो. आपण काय बनतो? द्रष्टा बनतो. आपली दृष्टी होते आणि हा पदार्थ काय होतो? दृश्य. हे त्रैगुण्य म्हणजे ही जे दृश्य, दर्शन आणि द्रष्टा, ही त्रिपुटी जी आहे ही अविद्येमध्ये निर्माण होते. नाहीतर आपण स्वतः कोण आहे? शुद्ध चैतन्य आहे, मुक्तच आहोत. पण व्यवहारामध्ये याच्यावर दृष्टी पडली की हे माझं आहे, 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 याला कोणी हात लावू नका, हे व्यवहारामध्ये निर्माण होतं. कारण हे दृष्टी पडल्याबरोबर हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, माझं आणि तुझं हे भाव निर्माण होतात. माझं हे माझं सत्व आहे, माझ्या अधिकाराचं आहे आणि ते मलाच मिळायला पाहिजे, दुसरं कोणाला मिळता कामा नये, ते दुसरं कोणी चोरून नेता कामा नये, अशा तऱ्हेची गोष्ट होते. आता तुम्हाला याच्यावरून सांगतो. एकदा एक गरीब माणूस फिरत होता आणि त्याला अचानक एका खड्ड्यामध्ये एक पिशवी आढळली. चालता चालता जंगला म्हणून जात असताना ती चोराने वगैरे फेकून दिलेली असेल पाठलाग करताना, आणि त्याला ती दिसली. त्याच्यामध्ये मोहरा होता. मग तो मोहरा घेऊन आता घेऊन चालायला लागला. आणि त्याचं स्वप्न, आता या मोहराचं काय करायचं, याच्यामधून शेत खरेदी करायचं की घर बांधायचं की मुलीचं लग्न करायचं, की असे विचार घोळायला लागले. पुढे जाता आणखी जंगल मिळालं. तिथे काय जंगलवासी माणूस तिथे होता. लाकूड तोड्याला भरून जाताना एक माणूस दिसला. त्याच्या मनामध्ये संशय आला, काहीतरी ओझं घेऊन जातोय, आणि हे सामान्य ओझं नाही आहे ना. सामान्य ओझं असेल तर सहज घेऊन जात असेल ना. हा जास्त लपल्यासारखा दिसतोय आणि हे दिसतोय, तर ह्याच्यामध्ये
सोनं नाणं हे वगैरे काहीतरी असेल, बरोबर आहे ना. मग तो धावत गेला तिथे, कुऱ्हाड दाखवली पाजळलेली, ठीक आहे ना. ठेवतोस का नाही ठेवतोस म्हणून सांगितलं. आता तुला जगायचं आहे का हे पाहिजे सांग. मग त्याने म्हणायचं जगायचंच आहे मला म्हणून सांगितलं. आणि ती मोहरा दिली, त्याच्या मोहऱ्याची पिशवी त्याला दिली. आता बोला तुम्ही, तो काय म्हणेल? ज्यावेळेला त्याला ते मोहराची पिशवी मिळाली त्यावेळेला तो माझं तुझं म्हणायला लागला. आणि मी आता त्याने स्वप्न केली, काय केलं की मुलीचं लग्न करू, जमीन घेऊ, हे करू. आणि हे ज्यावेळेला गेलं, चोरलं गेलं, धमकीने घेतलं गेलं, आता त्यावेळेला तो काय म्हणणार? हा बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. प्रत्येक जण असाच म्हणेल की नाही सांगा. आणि असंच म्हटलं पाहिजे की नाही. आणि असंच जर म्हटलं तर तुम्हाला दुःख होणार नाही. काय होणार नाही? तुम्हाला दुःख होणार नाही. आणि तुम्ही असं जर नाही समजलं तर एवढी मोठी मिळाली होती आणि माझं हे झालं, काय माझं दैव, काय असं तसं म्हणून काय करणार? तो रडत राहणार. प्रत्येक वेळेला तुमचं ज्या वेळेला हानी झालेली असेल त्यावेळेला तुम्ही दुःख करू नका, आयतोबा करू नका, शोक करू नका. काय समजा हे जायचंच होतं, काय करणार आहे त्याला. आता इथे मुलं येतात आणि जातात, आता काय करायचं? फुकट महिनाभर, 2 महिना, 3 महिना, 4 महिना खातात पितात. एक दिवस त्यांच्या मनामध्ये करमत नाही, निघून जातात. आता 4 महिने त्याने फुकट खाल्लेलं आहे. आपण काय करायचं? काय म्हणू शकतो? जाणारच आहे. त्याला कोणी रोखू शकतो का? येणाऱ्याला तुम्ही रोखू शकता ना, पण जाणाऱ्याला तुम्ही रोखू शकत ना. किती वेळ चौकीदारी तुम्ही करणार? तो उडून जाणार कसा ना कसा तरी, इकडून तिकडून पळून जंगलामधून इकडून तिकडून पळून जायचं, तो पळून जाणारच. जाणाऱ्याला तुम्ही रोखू शकत नाही, आहे ना. हा मुख्य मुद्दा आहे. शुद्ध चैतन्य स्वतः शुद्ध आहे आणि मुक्तच आहे. दृष्टीच्या उपवादीमुळे त्यात द्रष्टुतो, मी द्रष्टा आहे आणि हे माझं दृश्य आहे. आणि त्या दृश्याला तो परत सत्य समजतो. हे दृश्य आहे आणि हे दृश्य सत्य आहे असे समजतो. ती माझी भोग साधने आहेत असे मानून तो स्वतः निष्कारणच काय करतो, बद्ध. हे माझं आहे, हे मला मिळालं पाहिजे, याच्यापासून मी सुटू शकत नाही, हे माझ्यापासून सुटू शकत नाही. अशा तऱ्हेने काय करू शकतो? बद्ध भोगता जीव समजतो. काय करतो? बद्ध भोगता जीव समजतो. तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगू का? पेपरामध्ये बातम्या येतात, कधी कधी व्हिडिओही येतात, मजेशीर असतात, है ना. एक 60 वर्षाचा माणूस असेल, त्याची बायको एक 40 वर्षाची होते, है ना. आता ही 40 वर्षाची बायको, त्याचा जावई 30 वर्षाचा होता. आता ह्या सासूचं आणि त्या जावयाचं जमलं आणि त्याने प्रेम करायला सुरुवात केली, बरोबर आहे ना. दुसऱ्या लोकांच्या लक्षात आलं, त्यांनी त्याला जागृत केलं की हे बघ बाबा असं असं आहे म्हणून. तो म्हणाला मी रंगे हात पकडल्याशिवाय मी कसं काय करू शकतो, है ना. तर त्याने एक दिवस असं पाठ ठेवली आणि रंगे हात पकडला की त्याच्याही निशा आला की हा यांचं एकमेकावर परस्परावर प्रेम आहे. आता त्या सासऱ्याने, त्या जावयाच्या सासऱ्याने आपल्या बायकोचं काय करावं? खून करेल, मारून टाकेल, जळून टाकेल, ती बदा 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 तिच्या लाकडाने पाठ फोडेल. काय करेल? काय तुम्ही कल्पना करून सांगा, काय करू शकतो तो? हा
काय हा खरोखर त्याने लग्न लावून दिलं. त्याने गावातल्या पंचांना बोलावलं, समजलं ना, गावातल्या पंचांना बोलावलं सगळ्या लोकांना की माझी बायको माझ्या जावयाबरोबर प्रेम करते आणि माझ्यावर तिचं प्रेम संपलेलं आहे, प्रेम संपलेलं आहे, तर मी माझ्या हाताने काय करतोय, तिचं लग्न जावयाबरोबर लावून देतो. पंचांना बोलवलं, गावाला बोलवलं, सगळ्या तरुण गेलं आणि त्या जावयाला काय केलेलं, मांग भरायला लावलं. मांग म्हणजे भांगामध्ये कुंकू लावायला लावलं. झालं, डबडं वाजवलं, जा म्हणून सांगितलं. आता बघा, त्याने जर रागाच्या भरात काय केलं, मारलं असतं, तिला खून केला असतं, तर खून केलं तर हा जेलमध्ये गेला असताना, आहे ना, हा जेलमध्ये गेला असताना. अशी उदाहरणं आहेत की नाही, आहेत ना. त्याच्यापेक्षा त्याने समजदारी काय दाखवली, आपल्यावरचं प्रेम संपलं ना, आपल्यावरची श्रद्धा संपली ना, मग जाऊ दे ना, आपणच त्याचं लग्न, जा बाई तुला जायचंय जाऊन जा म्हणून. अशी घटना घडतात आणि त्याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही. हा वकील साहेबाला पॉइंट मिळाला की नाही, हा हा प्रेमिका बरोबर तो ऑफिसला गेला किती यायचा, हा त्या दोघांनी म्हणून त्याला मारून टाकलं. हो, आणि पुन्हा काही दिवसांनी त्या दोघांचा ऍक्सिडेंट झाला, तोही मेला. मग काय उपयोग झालं. हे असं जीवन करण्यापेक्षा व्यवहारामध्ये एक गाव दोन तुकडे करायचे. माझ्यावर श्रद्धा नाही ना, तुझी त्याच्यावर श्रद्धा आहे ना, ठीक आहे कर, मी प्रेमाने येतो, तुझं लग्न लावून देतो सगळ्यांसमोर. जगामध्ये तुलाही काही त्रास होणार नाही, मलाही काही त्रास होणार नाही. मी माझी भाकरी कशी काय मिळायची, तर देव देईल मला कसं द्यायचे ते. तुझ्यामुळे काय माझी भाकरी अडत नाही. हा आयटी मध्ये त्याला 20 लाख पेमेंट, त्याची जी मिसेस आहे ना ती दुसऱ्या बरोबर त्यांना नोकरी लागली. त्याला मी म्हणलं नाही, अशा खूप घटना यायला लागतील, पण पाठ पुढे जाणार नाही. तर सांगण्याचं कारण काय की समजदारी असेल ना, तुमच्यामध्ये समजदारी असेल तर तुमच्या हातून वाईट घडतच नाही. तुमच्या हातात तुमचं अकल्याण होईल असं काही घडतच नाही. तुमचं कल्याण होईल असंच घडत राहणार. आणि तुम्ही तशा तऱ्हेने निर्णय पण व्यवस्थित घेऊ शकता की ज्याच्यामधून तुम्ही जेलमध्ये जाणं, तुम्हाला 10-15 वर्षाची सजा होणं, या गोष्टी तुम्हाला होणार नाही. हा नाही, येड्यात नाही काढलं, नाही ना. गावातल्या लोकांनी सुद्धा ठीक आहे, काय करणार होता, करणार काय. पुढे बघा, ती माझी भोग साधने आहेत असे मानून तो स्वतःच निष्कारणच काय करतोय, तो बद्ध नसताना बद्ध मानतो, भोगता नसताना भोगता मानतो, चैतन्य स्वरूप असताना जीव समजतो. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, प्रसिद्ध आहे, आपण पुन्हा पुन्हा सांगतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. ही वस्तुतः आपण सगळे कोण अमृताचे पुत्र आहेत, सच्चिदानंद घन चैतन्य स्वरूप आहोत, मुक्तच आहोत. मुक्ती आपली ठरलेलीच आहे, पहिलीच आहे आपणाला. पण आपण माझं तुझं करत करत काय करतोय, याला मी बांधलेलं आहे, त्याला मी बांधलेलं आहे, त्याला मी बांधलेलं आहे, आता मी काय करू, याच्यामध्ये माझं सुटकं नाही. मी एकुलता एक मुलगा आहे, हो कसं काय करू, मला लग्नच केलं पाहिजे. आता या असल्या गोष्टी बोलायला लागला म्हणजे हे माझं करणं आहे स्वतःविषयीच. मग बद्धच होणार ना. शुद्ध नित्य मुक्त अशा एकाच चैतन्यात तामस अविद्या उपाधी पुढे दृश्यत्व भाव व सात्विक अविद्या उपाधीमुळे द्रष्टृत्व भाव प्राप्त होतो. आता बघा, द्रष्टृत्व भाव व दृश्यत्व भाव कशात प्राप्त होतो. चैतन्य वस्तूमध्ये असणारं चैतन्य तेच माझ्यामध्ये असणारं चैतन्य. याच्यामध्ये चैतन्य आहे की नाही, याच्यामध्ये सत्ता आहे की नाही, याच्यामध्ये सत्ता आहे म्हणून तर ते अस्तित्वात आहे. या पाण्याला सत्ता आहे की नाही, सत्ता आहे, पण म्हणूनच ते पाण्यामुळे तृषा भागते.
त्याच्यामुळे या सगळ्या पदार्थामध्ये जी सत्ता आहे त्याच्यामुळे याला अस्तित्व आहे, ही आहे असं आपण म्हणतोय. हे आपण ज्याला प्रत्येक वस्तूला ज्याच्यामध्ये आहे अस्तित्व जे आपल्यामध्ये वस्तूमध्ये आपल्याला दिसतं ते एका सत्तेमुळे, संपूर्ण जगतव्यापी एका सत्तेमुळे प्रत्येक वस्तूला अस्तित्व आहे. ती सत्ता जर काढून घेतली तर टायरमधली हवा काढून घेतल्यानंतर टायरचं जे होतं ते होतं, ती वस्तू पंक्चर होते, त्याला सत्ता राहत नाही, ती सत्ता संपून जाते त्याची. त्याच्यामुळे एकाच ह्याच्यामध्ये जे चैतन्य आहे तेच माझ्यामध्ये चैतन्य. जगातल्या सगळ्या वस्तूंमध्ये जे चैतन्य आहे त्याच्यामुळे जगातल्या प्रत्येक वस्तूला सत्ता प्राप्त झालेली आहे. बरोबर, जगामध्ये परमात्मा भरलेला आहे, रोमामध्ये परमात्मा भरलेला आहे, कणाकणामध्ये आपण परमात्मा भरलेला आहे. असं का म्हणतो? कारण त्या कणाकणाला सत्ता प्राप्त झालेली आहे ना, है ना. त्या कणाकणाला नाम प्राप्त झालेलं आहे, सत्ता प्राप्त झालेली आहे, मला सत्ता प्राप्त झालेली आहे. ही सत्ता ज्या सत्तेमुळे आहे ती सत्ता दोघांमध्येही समान आहे. जी माझ्या ह्याच्यामध्ये जी सत्ता आहे तीच माझ्यामध्ये सत्ता आहे, माझ्या शरीरामध्ये सत्ता आहे, तीच जडचेतन सगळ्या पदार्थामध्ये तीच सत्ता उत्पन्न आहे. पण एकाच चैतन्यात काय म्हटलेलं आहे, शुद्ध नित्य मुक्त अशा एकाच चैतन्यात तामस अविद्या उपाधीमुळे अधोरेखा करा दृश्यत्व भाव प्राप्त होतो. एकच शुद्ध मुक्त एकच चैतन्याला तामस अविद्या उपाधी पुढे काय दृश्यत्व भाव प्राप्त होतो. व सात्विक अविद्या, माया पण सच्चेत काय सत्व रजो तमो गुणी असते ना, तो अविद्या पण कशी असते, सत्व रजो तमो गुणी असणार आहे ना. तर याच्यामधल्या अविद्या उपाधीमुळे दृश्यत्व भाव प्राप्त होतो व अविद्येचं विशेषण सात्विक अविद्या. अविद्या कधी सात्विक असू शकते का? नाही. पण सात्विकचा थोडासा प्रत्येक वस्तू सत्व रज तमो गुणामुळे बनलेली आहे की नाही. तर ज्याच्यामध्ये तमो भाव असेल तर तामस असं आपण म्हणणार, रजोभाव प्रधान असेल तर तो रजोगुणी असं आपण म्हणणार, आणि सत्वभाव प्रधान असेल तर त्याला सत्वगुणी असं आपण म्हणतोय. पण अविद्या ही पण मायेसारखी सत्व रज तमो गुणाने भरलेली असते. त्याच्यामध्ये जो सात्विक अंश आहे त्या सात्विक अविद्या उपाधीमुळे द्रष्टृत्व भाव प्राप्त होतो. कोणाला? दृश्याला, जड पदार्थांना काय होतंय, दृश्यत्व भाव प्राप्त होतो. आणि सात्विक तामस अविद्या उपाधीमुळे दृश्यत्व भाव प्राप्त होतो आणि सात्विक अविद्या उपाधीमुळे द्रष्टृत्व भाव प्राप्त होतो. काय सांगितलंय? एकच शुद्ध नित्य मुक्त चैतन्य आहे. एकाच चैतन्याला काय दृश्यत्व भाव प्राप्त होतो, त्याच चैतन्याला द्रष्टृत्व भाव पण प्राप्त होतो. दृश्यत्व भाव कशामुळे प्राप्त होतो? तामस अविद्येमुळे, बरोबर आहे. आणि द्रष्टृत्व भाव प्राप्त कशामुळे होते? सात्विक अविद्येमुळे. अविद्या किती प्रकारची? तीन प्रकारची, तीन प्रकारची आहे ना. 3 प्रकारची अविद्या, रजोगुणी अविद्या, तमोगुणी अविद्या आणि सत्वगुणी अविद्या. तर सत्व रज तम हे तीनही गुण अविद्येमध्ये सुद्धा असतात. त्याच्यामध्ये तमोभाव जास्त जरी असला तरी सात्विक भाव थोडा अंश असतो. जशा त्याने खिचडीमध्ये तांदूळ जास्त असतात आणि पण डाळ असते की नाही, असते एवढी प्रमाणात असते आहे ना. वरणामध्ये डाळ असते पण डाळीत जर तुम्ही निवडले नाहीत आणि तांदूळ मिसळलेले असतील तर ते वरण त्याला म्हणतात. पण त्याच्यामध्ये भाताची शीतं सुद्धा असतात ना थोडी, आहे ना, पण त्याला वरण म्हणतात. आणि तांदूळामध्ये
जर थोड्या प्रमाणात डाळ असेल तर त्याला भात म्हणतात, पण जरा अधिक प्रमाणात असेल तर खिचडी म्हणतात. हा फरक करतो की नाही आपण? तशा तऱ्हेने रजोतमो गुणाचं सगळ्या पदार्थामध्ये आहे. रजोगुण प्रधान असेल तर ती रजोगुणात्मक वस्तू बनते, तमोगुण प्रधान असेल तर तमोगुणात्मक बनते, सत्वगुण प्रधान असेल तर सत्वगुण प्रधान असेल. पण एकच चैतन्य आहे ना, आणि ह्याच्या पाठीमागे मायेसारखी असलेली अविद्या, या अविद्यामध्ये सत्व रजतमो गुण आहेत. याच्यामधला तामस गुण, तामसी अविद्या घेतल्यानंतर त्या चैतन्याला काय नाव दिलं जातं? दृश्य. काय नाव दिलं जातं? आणि सात्विक अविद्याला घेतल्यानंतर त्याच चैतन्याचं नाम काय होतं? द्रष्टा. काय होतं? चैतन्य किती? एकच चैतन्य, शुद्ध बुद्ध मुक्त असं एकच चैतन्य आहे. ह्या एकाच चैतन्याचं नाव काय होतंय? दृश्य. आणि त्याच चैतन्याचं नाव काय होतंय? द्रष्टा. कशामुळे? अविद्येमुळे. अविद्येमुळे दृश्यत्व झालं तर ते पण दृश्यत्व असलं पाहिजे ना? नाही. अविद्या ही 3 प्रकारची असली तरी 2 प्रकारच्या विद्येमुळे दृश्य और द्रष्टा हा भाव निर्माण होतो, है ना. तामस अविद्या घेतली, उपाधी झाली तर त्या चैतन्याचं नाव होतं दृश्य. और सात्विक अविद्या घेतली तर त्याच चैतन्याचं नाव होतं काय होतंय? द्रष्टा. याला लाल करून ठेवा, अधोरेखा करा. आता एकाच चैतन्याची उपाधी किती? 2. कोण? तामस अविद्या ही उपाधी ना, है ना. और सात्विक अविद्या ही पण उपाधी ना. तर हा जो तामस अविद्या लावली चैतन्याला की त्याचं नाव काय होतंय? दृश्य. और सात्विक अविद्या लावली तर बघा, तर हा दृश्य और द्रष्टा हा भेद कशामुळे? नाही, उपाधीमुळे. कशामुळे? दृश्य आणि द्रष्टा हा भेद कशामुळे झाला? मग उपाधीमुळे झाला ना, है ना. वास्तवमध्ये काय? एकच चैतन्य, शुद्ध बुद्ध मुक्त एकच चैतन्य आहे. पण उपाधीमुळे त्याच्यामध्ये भेद झाला ना. कुठला? जीव जडाचा जो भेद झाला, द्रष्टा दृश्य म्हणून, भोगता भोग्य म्हणून, हा कशामुळे झालेला आहे? उपाधीमुळे झालेला आहे. उपाधीमुळे काय? द्रष्टा. उपाधीमुळे भोगता. उपाधीमुळे ज्ञाता. उपाधीमुळे प्रमाता. उपाधीमुळे कर्ता, है ना. कुठल्या? सात्विक अविद्या उपाधीमुळे. और तामस अविद्या उपाधीमुळे त्या चैतन्याचं काय होतंय? दृश्य, ज्ञेय, भोग्य हे त्याचेच भाव निर्माण होतात. उपाध्या कुठल्या? 2. कोणाला लागल्या? शुद्ध बुद्ध मुक्त एकाच चैतन्याला काय लागल्या? उपाध्या लागल्या. वेगवेगळ्या उपाध्या लागल्या. कुठल्या उपाध्या लागल्या? अविद्या उपाधी. पण अविद्या उपाधीचे 2 भाग झाले ना. एक तामस अविद्या और दुसरी कोण? सात्विक अविद्या. सात्विक अविद्यामुळे एकच चैतन्यामध्ये भोक्ता रूप आलं आणि त्याच चैतन्यामध्ये तामस अविद्येमुळे भोग्य रूप आलं. अशा तऱ्हेने हा काय झाला? दिसायला आपणाला भोग्य आणि भोक्ता, दृश्य आणि द्रष्टा, ज्ञेय आणि ज्ञाता, प्रमेय आणि प्रमाता, कार्य आणि कर्ता असे हे सारे भेद आपल्याला दिसून येतात. पण हा भेद कसा आहे? मग एकाच चैतन्याला आपण 2 प्रकारे कल्पित केलेला नाही. हा भेद कल्पित आहे. हा भेद उपाधीमुळे आहे म्हणून तो कल्पित आहे, म्हणून तो मिथ्या आहे. हे लक्षात आलं का? काय? एकाच चैतन्याला 2 उपाधीच्या 2 अंशामुळे, सात्विक उपाधीमुळे द्रष्टा आपण म्हणतो आणि तामस उपाधीमुळे दृश्य आपण म्हणतो. हे समजलं ना?
तुम्हाला देखील समजायला पाहिजे है ना. पुन्हा पुन्हा सांगतोय, शुद्ध नित्य मुक्त अशा एका चैतन्यात तामस अविद्या उपाधीमुळे दृश्यत्व भाव व सात्विक अविद्या उपाधीमुळे द्रष्टृत्व भाव प्राप्त होतो. तो दृश्य दृष्ट्याचा भेद कल्पित असल्यामुळे, काय दृश्य दृष्ट्याचा भेद कल्पित असल्यामुळे भोग्य भोक्तृत्व भ्रांती कल्पित मिथ्याच आहे. दृश्य और द्रष्टा हा भेद कल्पित आहे, त्याच्यामुळे हे दृश्य भोग्य आहे आणि मी द्रष्टा भोगता आहे. ही पण काय झाली, भ्रांती कल्पितच आहे, म्हणजे मिथ्याच आहे. मग पारमार्थिक कोण आहे? दृश्य कल्पित आहे, द्रष्टा पण कल्पित आहे ना. कोण? दृश्य पण कल्पित आहे, द्रष्टा पण कल्पित आहे, त्याच्यामधला भेद पण कल्पित आहे. मग सत्य काय? त्याच्या पाठीमागे अदृश्य असलेलं काय शुद्ध बुद्ध मुक्त एकमेव सच्चिदानंद घन चैतन्य रूप आहे, तेच खरं आहे ना, तेच सत्य आहे. मग बाकीच्या गोष्टी काय या कल्पित आहेत. त्याला काय म्हणतात? हे दृश्य दृष्ट्यातील अधिष्ठानभूत शुद्ध चैतन्य नित्य मुक्त आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टींनी त्याला म्हणतो उपाधी आहे ना. मग त्याच्यानंतर आपण काय म्हणतोय? हे ब्रह्मचैतन्यावर आलेला हा अध्यास आहे, दृश्य हा अध्यास आहे. त्याला दुसरं नाव देतात विवर्त आहे, असंही म्हटलं जातं. तर दृश्य हा काय अध्यास आहे, दृश्य हा विवर्त आहे, दृश्य ही उपाधी आहे आणि द्रष्टा हे जे नाव लागलेलं आहे ते पण उपाधीमुळे लागले. उपाधी कुठली? सात्विक अविद्या आणि तामस अविद्या. या उपाधीमध्ये भेद झाला कुठला? दृश्य आणि द्रष्टा, भोग्य आणि भोक्ता हे झालेले आहेत. पण हे बोध हे जर भेद उपाधीमुळे झालेले आहेत, विवर्तामुळे झालेलं आहे, अध्यासामुळे झालेलं आहे. तर अध्यास किंवा विवर्ताचं अधिष्ठान असतं ज्याच्यामध्ये झालेले आहेत. कशामध्ये झालेले आहेत? शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्यामध्ये हे झालेले आहेत. बरोबर आहे. शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्यामध्ये हे जर भेद झालेले असतील है ना, तर ते कशामुळे झालेले आहे? उपाधीमुळे झालेले आहेत. आणि जे औपाधिक असतं ते काय असतं? मिथ्या असतं. आणि मिथ्या जे असतं त्याच्यामधला संबंध देखील म्हणजे भेद देखील काय असतं? मिथ्या असतं. मग पारमार्थिक काय स्वीकारायचंय? त्या पाठीमागे ज्याला उपाधी लागलेली आहे ते शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्य हे काय पारमार्थिक आहे, हेच आपल्याला काय करावं लागतं? स्वीकारावं लागतं. त्याला काय म्हणतात मग? अधिष्ठान. काय म्हणतात? हा, जोडी कुठली? अधिष्ठान आणि अध्यस्त है ना. विवर्त आणि अधिष्ठान, अध्यास आणि अधिष्ठान है ना, उपाधी आणि अधिष्ठान है ना. तर हे अधिष्ठान याचा अर्थ काय? ज्याच्यावर हा विवर्त उभा राहिलेला आहे, ज्याच्यावर हे अज्ञान रूप उपाधी उभी राहिलेली आहे, त्याला आपण काय म्हणायचं? अधिष्ठान म्हणायचं. तर जगाचं अधिष्ठान कोण आहे? शुद्ध बुद्ध मुक्त ब्रह्म चैतन्य हेच काय आहे? संपूर्ण जगाचं अधिष्ठान आहे. आणि या जगाच्या अधिष्ठानावरच अविद्येमुळे दृश्य हा भाग येतो आणि कोण होतो? द्रष्टा हा भाग येतो. कुठला? दृश्य हा अंश तयार होतो, द्रष्टा हा अंश तयार होतो, भोग्य हा अंश तयार होतो, भोक्ता हा. पण हे भेद मिथ्या आहेत, कल्पित आहेत. औपाधिक आहेत. आणि औपाधिक असेल ते कल्पित असतं, ते मिथ्या असतं. ते कल्पिताचं जे अधिष्ठान आहे तेच आपलं सारभूत आहे. काय ते सारभूत कोण? शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्य. अधिष्ठान भूत शुद्ध चैतन्य नित्य मुक्त आहे
असे युक्तीने मनन केल्यास काय करायचं? माझा कशाशी संबंध आहे? माझी नाळ कोणाशी जोडलेली आहे ना? माझा खरा संबंध कोण आहे? माझा खरा कल्याणकारक कोण आहे? माझं खरं कल्याण कोणाचं होतं? तुम्ही म्हणतात ना काय, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. तर देवाला अधिष्ठान म्हणून मानलेलं आहे ना. देवाला अधिष्ठान हा शब्द तुम्ही वापरल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यावर काय अध्यास रूपाने, विवर्त रूपाने असंच उभं राहिलेलं आहे. अविद्येने, भ्रमामुळे उभं राहिलेलं आहे असं आपण म्हणतो. हे आपणाला कोणाला ह्या गोष्टी कोणाला कळू लागतील? हे जे साधू संतांच्या संगतीमध्ये बसतील त्यांनाच या गोष्टी कळू लागतील. काय कळू लागतील? हे संपूर्ण जग काय विवर्त आहे, हे संपूर्ण जग काय अध्यास आहे, हे संपूर्ण जग काय मिथ्या आहे. आणि कोणावर उभं राहिलेलं आहे? अधिष्ठानामुळे. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मतत्व आहे. आणि हे अधिष्ठानच सत्य आहे. आणि त्याच्यावर उभा राहिलेला हा सगळा काय आहे? अध्यास आहे, विवर्त आहे, औपाधिक आहे, उपाध्या आहेत या. आणि ह्या सगळ्या काय मिथ्या आहे हेच जाणणं आहे. पुढे चला. आणि दृश्य द्रष्ट्यातील दृश्य द्रष्टा हा भेद अधिष्ठानावर उभा राहिलेला आहे. ते जे अधिष्ठान आहे हे शुद्ध चैतन्य नित्यमुक्त आहे. असे युक्तीने पुन्हा पुन्हा काय मनन करावे लागतं. काय मनन करावं? जप आता कसला करावं? आता जप रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम 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 असा आता हे जप होणार नाही आहे ना. काय होईल? हे संपूर्ण जग मिथ्या आहे आणि मी जो अधिष्ठान भूत सत्य आहे. हे संपूर्ण जग काय मिथ्या आहे आणि मीच त्याचा सगळ्याचा अधिष्ठान आहे आणि तेच मीच सत्य आहे. अधिष्ठान भूत शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्य मी आहे आणि माझ्यावर हे सगळं जग काय उभं राहिलेलं आहे. हे बोलणं सोपं आहे पण व्यवहारामध्ये तशा तऱ्हेने वागणं हे कठीण आहे. बरोबर आहे? नाहीतर मग बोलायचीच कडी बोलायचाच भात होत. आपणाशी स्वतःशी जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करावा. अनंत कोटी जन्माच्या घाणेरड्या सवयी लागलेल्या आहे. कशाला? या जगाला सत्य मानण्याच्या आहे ना. या जगाला सत्य मानून त्याच्यामध्ये व्यवहार करत राहण्याचा, माझं तुझं करण्याचा. या काही एक दोनदा गुरुजींनी सांगितलं म्हणून ते होतं का? म्हणून त्याच्यासाठी सांगितलंय मनन. काय करायचं? मनन म्हटलं आपल्याशी काय करायचं? जप करावा. काय करायचं? हे सगळं जग परत 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 आपणाला राग आला, वाईट वाटायला लागलं, दुःख वाटायला लागलं, खेद झाला, ईर्षा वाटायला लागली है ना. हे सगळे शत्रू आपल्याला घेरायला लागले का मग आपला जप सुरू केला पाहिजे. काय जप? हे सारं काय आहे? भ्रम आहे. हे सारं काय आहे? अध्यास आहे. हा सारं काय आहे? विवर्त आहे. मी त्याच्यामधला कोण आहे? अधिष्ठान भूत कोण आहे? मीच आहे. हा जप आपल्याशी सुरू केला पाहिजे. शास्त्र मिळाल्यानंतर याचा हे काय शिकवलंय स्वामीजींनी, बस एक धडे दिले असं नाही. तर ते व्यवहाराचे धडे आहेत. व्यवहारात कसं वागलं पाहिजे, व्यवहारात कसं आपण केलं पाहिजे. आणि आपणाला हे संसाराचे धर्म चिकटू नये आणि आपली सहज स्थिती सुटू नये. आपण बेभान होऊ नये है ना. ज्याच्याविषयी आपण सावधान राहतो. माणूस काय जो वाचलेला आहे हा माणूस सावधान राहतो. शिकलेला आहे, वाचलेला आहे, सत्संगात राहिलेला माणूस आहे हा सावधान राहतो. आणि जो शिकलेला नसलेला सावधान राहणार नाही. सत्य वस्तू मानून काय करेल? ताबडतोब चुरा खोपसून डोकं फोडून काय करेल किंवा झटकन गोळी घालून त्याचंही नुकसान केलं, आपलंही नुकसान केलं. बसला 12 वर्षाची जेल झाली है ना. दोघांचंही नुकसान झालं ना. हे कशामुळे? अविवेकामुळे.
आणि विवेकी माणूस काय करणार आहे? सोडून द्या, काय करायचं, झालं माझं. किती किती चाट लावली, चुना कितीचा लावला, 1.5 लाखाला लावला, काय करायचं? काय करायचं? कितीला लावला? 1.5 लाखाला चुना लावला. आता काय, किती खेद करू? हा, किती खेद करू सांगा बरं? किती खेद करू? काय खेद करून काय उपयोग आहे का त्याचा? नाही. स्वतःचे रडून काय उपयोग आहे का? मग काय करायचं? जे 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 होईल ते पाहावे, बस, दुसरं काय करणार. पण त्याच्यासाठी आत्मबळ पाहिजे. काय पाहिजे? काही माणसं जरा काय बोललं की ताबडतोब रडायला लागलं. बापरे, आपलं काही गोष्ट सांगितली की हे मला आवडत नाही, ती ताबडतोब धडाधड लाडायला. तर असली माणसं काय कामाची? सांग बरं. जीवनामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो ना. मिथ्या वस्तू असली तर ती खरी वस्तू येऊन तुमच्या समोर येते ना. मग तिच्याबरोबर सुद्धा तुम्हाला संघर्ष करावाच लागतो ना. कशा तऱ्हेने संघर्ष करावा लागतो की हे खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे, अशा तऱ्हेने संघर्ष करावा लागतो ना. तर टिकतं कोण? जे संघर्ष करतील, ज्यांच्यामध्ये तितिक्षा आहे, ज्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सबुरी म्हणतात. काय म्हटलंय? शुद्ध कोण? काय शब्द आहे शुद्ध मराठीत? काय सबुरी आहे? सबुरी आहे म्हणजे काय? सहनशीलता, सबुरी, वाट पाहणं, हे म्हणजे काय? जे आलेलं आहे दुःख, हे कायम राहण्यासाठी नाही आहे, ते जाणार आहे, है ना. आता जो मला धक्का बसलेला आहे, हा धक्का हा कमीत कमी बसावा म्हणून मी काय करावं? माझं स्वतःच काय करावं? सांत्वन करावं आणि स्वतःला बदलावं ना. आता धक्का जरी मला प्रचंड लागलेला असता, अपेक्षा न केलेलं माझ्या वाट्याला आलेलं असलं, तरी हे माझ्यासाठी काय कायमचं नाही आहे. याच्यावर मी मात करू शकतो, याच्याशी मी संघर्ष करू शकतो. आणि बरीच माणसं न समजता देखील संघर्ष करत असतात. काय करत असतात? संघर्ष करत असतात, लढत असतात खंबीरपणे. बाई माणूस असेल तर पदर खोचून तयार असते आणि सगळ्याला तयार असते, सगळं स्वीकार करत असते, सगळ्याला सामोरे जात असते. हे आपणाला जीवनामध्ये देखील असे दिसतात. पण आपण जे शिकले सवरलेलं आहे, शास्त्र जाणणारी माणसं, त्यांनी काय केलं पाहिजे? हे जाणून बुजून समजून उमजून केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? समजून उमजून केलं पाहिजे. चला, मनन केल्यास भेद भ्रांतीची कल्पिता निश्चित होते. ही जी जड और जीवाचा भेद आहे, हे भ्रांत आहे. ही भ्रांती आहे, उपाधीमुळे झालेली आहे. उपाधी सांगितली कुठली कुठली? एकच सच्चिदानंद घन चैतन्य आहे. अविद्या, तामस अविद्यामुळे काय दृश्यत्व भाग आहे, और सात्विक उपाधीमुळे मी द्रष्टा झालेलो आहे. ही भेद भ्रांती आहे. खरं त्याचं कोण आहे? अधिष्ठान चैतन्य, जे शुद्ध चैतन्य आहे, हे अधिष्ठान आहे, तोच मी आहे आणि तेच हे सगळं जग आहे. अशा तऱ्हेने स्वतःचं मनन करत राहणं, त्याच्यामुळे ही भेद भ्रांतीची धार कमी कमी बोथट होत जाईल. कसं बोथट होत जाईल? मिथ्या पदार्थात दृष्ट्याच्या अस्तित्वाहून वेगळे अस्तित्व विचारांती सिद्ध होत नाही. म्हणजे काय? म्हणजे काय? जोपर्यंत तुम्हाला दृष्टी असते, दृष्टी तुमची पडते, जोपर्यंत तुम्हाला दिसतं, तोपर्यंत तो पदार्थ आहे असतो. आणि म्हणजे याचा अर्थ काय? तोपर्यंत तो पदार्थ असतो म्हणजे काय? हे समजून घेणं असणं. तुमच्यासाठी कोणी असणं आणि कोणी नसणं है ना. जोपर्यंत विद्यमान असते तोपर्यंत सासू असते ना. काय मेल्यानंतर ती सासू नसते ना तुमची, है ना. म्हणजे विद्यमान असेपर्यंत सासूचा जात सहन करावा लागेल ना. बरोबर आहे ना, सहन करावा लागेल. तोपर्यंत सासू आहे विद्यमान असेपर्यंत. ते गेल्यानंतर मग दाच नाही आहे ना तुम्हाला, तुम्ही स्वतंत्र झाला ना, है ना. हे जसं व्यवहारच असतं तशा तऱ्हेने तुमच्या वस्तूवर जोपर्यंत
जोपर्यंत एखाद्या वस्तूचं ज्ञान होत आहे तोपर्यंत तुम्हाला काय होतंय, त्या वस्तूचं महत्व असतं, त्या वस्तूचा खरेपणा असतो. आणि जोपर्यंत ही वस्तू तुम्हाला नकोशी झाली तेव्हा तिचं अस्तित्व तुमच्यासाठी समाप्त होतं. बरोबर आहे ना? त्या वस्तूवर तुम्ही काय म्हणता, काय लिहिता, काय लिहिता? नाही, भंगार, फेकून देण्याच्या लायकीत आहे ना, काय कामाचं नाही है ना. म्हणजे ती वस्तू तुमच्यासाठी संपते, काय तिचं अस्तित्व तुमच्यासाठी संपतं. ती वस्तू असूनही, हे लक्षात येत काय, परत मी सांगतोय, ती वस्तू असूनही त्याचं अस्तित्व तुमच्यासाठी संपतं है ना. ज्याचं भांडण झालेलं आहे तो समोरून आला तर तुम्ही काय करणार? नमस्कार कराल का? काय कराल? तो नामून तिकडून येतोय, मग तुम्ही काय करणार? दुसरीकडून जातात ना, है ना. याचं काय, आता तो येतो पाहिलं की नाही? हा, येता हे तुम्ही पाहिलं की नाही? मग तुम्ही बाजूने का केला? तुम्ही बाजूला जाऊन काय करता? तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारता. तू माझ्यासाठी नाही याच. तुम्ही काय करत असतात? बाजूला जाऊन काय करत असतात? त्याचं अस्तित्व तुम्ही तुमच्यासाठी नाकारता. तू माझ्यासाठी नाही आहे म्हणून, है ना. आणि तो जर तुमचा परिचित असेल, तुमच्या कामाचा माणूस असेल, तर तुम्ही समोरून येत असताना तुम्ही काय करता? या 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 खूप दिवस झालेले आहेत असं म्हणता की नाही? म्हणजे त्याचं अस्तित्व तुमच्यासाठी युक्त आहे ना. तर जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं, समोरच्या पदार्थांचं अस्तित्व युक्त असेल तर ती वस्तू तुमच्यासाठी असते है ना. आणि ती वस्तूचं तुमच्यासाठीचं महत्व, श्रद्धा, आदर, सत्कार सगळं संपलेलं असेल तर ती वस्तू तुमच्यासाठी असून नसते, काय असते हे लक्षात ठेवा है ना. तर मग मनाने अनुकूलता प्रतिकूलता कोणाची? बाहेर वस्तूमध्ये असते का? नाही, ही कोणाची? ही मनाची है ना. सुखित्व दुःखित्व हे कोणाचं? हे मनाचं है ना. राग, द्वेष, भय, चिंता, काळजी हे सगळं कोणाचं? मग हे सगळे खेळ कोणाचे? बाहेर का आहे का? मग ह्या आपला आपणच काय करत असतो? खेळत असतो ना. रात्री आपण एकटे असतो, आपला शेजारी कोणीच नसतो है ना. हवेचा झोत येतो, दार वाजतं, आपण शहारतो की नाही, आहे की नाही. भूत आहे की नाही याविषयी विधा विवाद आहे. माझ्या मते भूत नाही, भूत हा पदार्थ नाही है ना. पण काही लोक आहे असंच मानून बसलेले आहेत ना, त्यांच्यासाठी भूत आहे. बरोबर आहे ना. त्यांच्यासाठी भूत हा पदार्थ आहे आणि त्यांना कुठेही काही झालं की भूत दिसू शकतं, हे भूताचं असेल असं वाटत असतं. ते भूत काढणाऱ्याकडे जात सुद्धा असतात. आणि जो भूत नाही असं मानतोय त्याच्या दृष्टीने काय असतं, त्याचं भयाचीही गोष्ट येत नाही, पाहण्याचीही गोष्ट येत नाही, भूत काढ्याकडे मांत्रिकाकडे जाण्याचीही गोष्ट येत नाही. तर मग हे खेळ कोणाचे हे लक्षात घ्या. हे सगळे बद्ध, मुक्त, साधक, द्रष्टा, दृश्य हे सगळे खेळ कोणाचे आहेत? हे मनाचे आहेत. कशामुळे? अविद्येमुळे. अविद्या कशी आहे? सात्विक, राजस, तामस अविद्या आहे. याच्यामुळे हे सगळे खेळ बनत असतात. मिथ्या पदार्थास द्रष्ट्याच्या अस्तित्वाहून वेगळे अस्तित्व विचारांती सिद्ध होत नाही है ना. पहा, उदाहरण तुम्हाला सांगतोय. आपण ज्या वेळेला जिवंत असतो, ह्या कुडीमध्ये प्राण असतो, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीसाठी आपण विचार करत असतो की नाही है ना. एक भांड, एक वाटी, याच्यासाठी देखील आपल्याला तिने 8 दिवसापूर्वी साखर वाटीभर साखर घेऊन गेले, तर साखरही परत दिली नाही आणि वाटीही परत दिली नाही, असं आपण म्हणतो की नाही सांग.
म्हणतोय की नाही, है ना? असं मरेपर्यंत आपण किती विचार करत असतो, है ना? करत असतो ना. पण ज्या वेळेला आपणाला जमिनीवर झोपवतात, जमिनीवर कधी झोपवतात? हा, गेल्यावरच ना, है ना? पण मला जमिनीवर झोपवू नका बरं का, मला खुर्चीवरच असं ठेवा, बांधून ठेवा. काय कराल, बांधून ठेवा आणि असाच या जाचा नावात ठेवा. असाच सगळ्यांना सांगून ठेवले. तर मेल्यानंतर आता या वस्तूचं वाटीभर साखर नेली, ती साखरही नेली नाही आणि वाटीही दिली नाही. ह्याला काय महत्व आहे का नाही? नाही ना, संपलं ना महत्व. या संपूर्ण जगाला महत्व आहे की नाही? नाही महत्व, है ना? संपूर्ण जगाला महत्व नाही, जगातल्या वस्तूला महत्व नाही, आपल्याजवळ असणाऱ्या 10 लिटर दूध देणाऱ्या गाईचं महत्व नाही, आपल्याजवळ असणाऱ्या सगळे फॉर्च्युनर कारचं महत्व नाही, कशाचंच महत्व नसतं. बरोबर आहे ना? तर मग हे कधी कशामुळे होत आहे? मनामुळे. मनामध्ये कोण भरलेली असते? अविद्या असते. या अविद्यामुळेच हे सगळं जग उभारतं, त्याच्यामधले भेद उभारतात. मी द्रष्टा आहे, मी दृश्य आहे, हे सगळे भेद सुद्धा कशामुळे होते? सत्य कोण आहे मग? मी सच्चिद आनंद घन शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्य, मीच सत्य आहे, बाकी सगळं काय आहे? असत्य आहे. मेल्यानंतर याचं काही महत्व राहत नाही. मरेपर्यंतच याच्यामध्ये आपण तडफडत असतो, व्याकुळ होत असतो, विवळत असतो, रडत असतो, दुःखी होत असतो, क्रोध करत असतो, राग करत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी असतात? जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत. म्हणजे मनाची गती चालत असते तोपर्यंतच या सगळ्या गोष्टी असतात. झालं? तर हे मिथ्या पदार्थ कोणी कल्पित केलेले आहेत? मनाने आपणच कल्पित केलेले आहेत ना. आणि या द्रष्ट्याच्या अस्तित्वाहून वेगळे अस्तित्व विचारांती सिद्ध होत नाही. काय होत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, मरणाहाती सुटली काया कशाने? विचारी या निश्चय. काय म्हणतात? मरणाहाती सुटली काया कशाने? विचारी या निश्चय. विचार करून निश्चय केल्यानंतर हे ठरतं की मी मर्त्य नाही आहे, मी मरणारा नाही आहे. तर मी कोण आहे? सच्चिदानंद घन शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्य आहे, मी आत्मचैतन्य आहे. हे आपला निश्चय आपल्या जवळ होतो. पण कधी? विचाराने, निश्चयाने, विचार करून निश्चय केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हा निश्चय आपल्याला करावा लागतो. नाही, मला काय ऐकू येत नाही. आता सारांश, उपयुक्त प्रकारे जीव जडाचा भेद देखील काय कल्पितच आहे, मिथ्याच आहे असे युक्तीने मनन करावे. काय सांगितलेलं? आपल्याला काय सांगितलेलं आहे? तिसरा भेद सांगितलाय ना. तिसरा भेद कोण आहे? जीव आणि जडाचा भेद. हा तिसरा भेद काय आहे? हा देखील कल्पित आहे. हे कल्पित आहे, हे कल्पित आहे, खरं नाही. खरं कोण आहे? मी अधिष्ठान चैतन्यच खरं आहे. हे आपण आपल्या मनाशी काय करावं? पुन्हा पुन्हा विचार करावा. काय तुकाराम महाराज म्हणतात? फलकट तो संसार येथे सार एक भगवंत जागवितो ऐसे जागवितो मना. हा तैसे जनासहित ऐसे जागवितो मना, है ना. ही जी ओळ आहे ना, ही तुम्ही लक्षात ठेवावी. कुठली 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 नाही, ते नाही लक्षात ठेवलं ना. ऐसे जागवितो मना, है ना. आपल्या मनाला काय करायचं? सतत जागवत राहायचंय. आपल्या मनाला काय बनायचंय? शहाणं बनवायचंय. कसं बनवायचं? आपलं लेकराला जसं आपण शहाणं बनवतो ना,
हे सगळं असं करू नको बाळा, तसं कर बाबा, तिथे ट्युशन लाव, तिथे हे कर ते कर, असं करून आपल्या मुलाला शहाणं जसं बनवतो तशा तऱ्हेने आपल्या मनाला काय म्हणावं, जागवत राहावं. सदा जागवितो मना, हे लक्षात ठेवा. मनाला सदा जागवत राहणं, ज्याला सवय लागलेली आहे कशाची, मनाला जागवत ठेवण्याची ज्याला सवय लागलेली आहे, तो माणूस पुरुषार्थी आहे. त्याने आपल्या जीवाचं कल्याण केलेलं आहे. त्याच्यासाठी संसार सगळा संपलेला आहे, नाही अलीकडेच संपलेला आहे. भवसागर हा त्याच्यासाठी शिल्लक राहिलेला. किती वेळ राहिलेला आहे बघा. 5 वाजले असतील तर मी पुढे जातो. है ना. मनन करावे. काय मनन करावे? जीव जडाचा भेद हा कल्पितच आहे. कल्पित म्हणजे औपाधिक आहे. औपाधिक उपाधी कोणती? उपाधी कोणती? राजस तामस अविद्या व सात्विक अविद्या. त्याच्यामुळे हे माझं दृश्य आहे, मी द्रष्टा आहे. हे माझे भोग्य आहे, मी भोगता आहे ना. हे माझे नेय आहे, मी ज्ञाता आहे. हे कार्य आहे, मी करता आहे. हे सगळे भेद निर्माण झाले ना, है ना. हे कशामुळे? अविद्यामुळे. अविद्या 2 प्रकारची आहे, तामस अविद्या आणि सात्विक विद्या. हे पुन्हा 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 सांगतोय. आणि हे अशा तऱ्हेचे म्हणत गेल्यामुळे हे भेद कल्पित आहे. हे भेद कल्पित आहे. मग त्याच्या पाठीमागलं जो अधिष्ठान रूप, जो मी सच्चिदानंद घन आहे, बस हाच एक परमार्थ पदार्थ आहे. अशा तऱ्हेने स्वतःच्या मनाला जागवत बसावे, मनन करावे. लक्षात कुठली ओळ ठेवा तुकाराम महाराजांची, सदा जागवितो मना. काय? ऐसे जागवितो मना, है ना. ऐसे जागवितो मना, एवढं लक्षात ठेवायचं. आणि स्वतःच्या मनाला जागवत बसावं. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सगळे लोक जागवतच असतात. आता तुम्हाला काय मिळालं? अवजार मिळालं, हत्यार मिळालं. काय मिळालं? अवजार मिळालं, हत्यार मिळालं, प्रमाण मिळालं, तुम्हाला समर्थन करणारी युक्ती मिळाल्या, अनुमान मिळाली, त्याच्यानंतर तुम्हाला श्रुती मिळाल्या, वेदवचन मिळाले. एवढ्या सगळ्या सामर्थ्याने तुम्ही काय झालेले आहेत? समर्थ झालेले. खरे तुम्ही काय झालेले? योद्धे झालेले आहेत. कोणाबरोबर? मिथ्या संसाराबरोबर लढण्याचं. पण मिथ्या संसाराबरोबर लढणं प्राप्त होईल की नाही? काय बोलता तुम्ही? मिथ्या संसार हो, खऱ्या शत्रू असेल तर त्याच्याबरोबर लढणं होतं ना. काय ताई? खरा शत्रू असेल तर त्याच्याबरोबर लढणं होतं ना, है ना. खरा सर्प असेल तर त्याला तुम्ही लाठीने मारून टाकशाल ना, है ना. जे खोट्याला तुम्ही ठरवलंय त्याच्याशी तुम्ही काय लढणार आहेत? तिथे लढणं थांबतं. काय होत आहे ना. भवसागराला तुम्ही खरा मानणार की खोटा मानणार? असं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे. कुठल्या अवस्थेमध्ये सांगा? म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये म्हणजे काय? म्हणजे अज्ञान अवस्थेमध्ये की ज्ञान अवस्थेमध्ये? असं तुम्ही प्रश्न उलटा केला पाहिजे, है ना. अज्ञान अवस्थेमध्ये संसार खरा आहे की नाही? भवसागर खरा आहे की नाही? तुमच्या पाठीमागे भवसागर लागलाय की नाही? त्या भवसागरामधून मुक्त व्हायचं की नाही व्हायचं? व्हायचं, है ना. भवसागर खरंच आहे, है ना. पण ज्ञान झाल्यानंतर भवसागर खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. खोटा आहे म्हणजे खोटा कसा ठरतो? ज्ञानेश्वर महाराजांनी जर तुम्हाला कोणी पाठ केलेली असेल तर बघा, हा भवसागर ऐल थडीच सगळा काय होतो? सुकून जातो. गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे काढे, जया आत्मनिवेदन करांडे आकळले. जया सद्गुरु तारू पुढे तेच आहे, जया सद्गुरु तारू. असू देत, भाव समजून घ्या की त्याच्यासाठी आत्मनिवेदन करांडे आकळले. ज्याला सद्गुरु पुढे कास घेऊन आहे, ज्याला आत्मनिवेदन कळलेलं आहे, त्याला भवसागर ऐल थडीच संपून गेला. हा, म्हणजे त्याला नावेत बसावं लागेल का? नाही. त्याला वल्लवावं लागेल का? नाही, है ना. त्याला वाट पाहावी लागेल का? पार कुठे, पार कुठे, पार कुठे, आता कधी पार येईल हे पाहावं लागेल का? या सगळ्या गोष्टी कधी होतात?
त्या भवसागराला खरं मानलं तर. बरोबर आहे ना. आणि नुसती नाव चालत नाही, नावारी पण लागतो ना, है ना, है ना. पण ज्यावेळेला तुम्हाला ज्ञान होतं, त्यावेळेला तुमच्यासाठी भवसागरी भाकड कथा ठरते. काय ठरते? खोटं आहे सगळं. नाही, उगाच आपलं अज्ञानी लोकांसाठी सांगतात, है ना. पण हे घाबरवण्यासाठी सांगतात की तुम्ही परमेश्वराला जाणावं म्हणून. कशासाठी? ही भाकड कथा ठरते. तुमच्यासाठी भवसागर तरण्याची गोष्टच राहत नाही. काय है ना. मग तो भवसागर तुमच्यासाठी काय जातो? ऐला थडीच आटून जातो. नाही, भवसागर माझ्यासाठी भवसागर नाही, है ना. तुम्हाला काय निश्चय झाला पाहिजे? परत मी सांगतो, मृत्यूचं भय असतं ना. माझं मरण होतच नाही. कधीही माझा जन्म झालेला नाही, कधीही माझं मरण झालेलं नाही, कधी मी मरणार नाही. मरण असेल, जन्म असेल तर माझ्या देहाचं असेल, पण मी मरत नाही. मी अजन्मा अमर्त्य असा आत्मा आहे. ही आपली धारणा असली पाहिजे. बरोबर आहे. ही आपली धारणा झाल्यानंतर तुम्हाला मरणाचा भय वाटेन. असं मरण तुम्हाला घाबरू शकत नाही. मरणाला तुम्ही मारून टाकू शकता. बरोबर आहे ना. हे जे मानलंय, काय मानलंय की माझं मरण नाही, है ना. मरण असेल या जगात तर ते देहाचं मरण आहे आणि त्या देहाचाच जन्म आहे, है ना. माझं मरण नाही, कारण मी नित्य आत्मा आहे. नित्य आत्माचं मरण नसतं ना, नाश नसतो ना, है ना. मी आत्मा आहे, माझा नाश होऊ शकत नाही. मग तुम्हाला मृत्यू तुमचा नाद सोडून देतो. तुम्ही स्वतःला मर्त म्हणण्याचं सोडून देता. किती काया पालट कसा होतो. मी मर्त्य आहे, मी मरणार आहे असं तुम्ही म्हणायला लागता ना. तुम्ही आतापासून काय म्हणायला लागणार? मी अमर आहे, मी आत्मा आहे, माझं मरण कधीच होत नाही, है ना. माझं मरण म्हणून गेलं. पुढे जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू होणारच आहे असं. आणि जो ज्याचा मृत्यू झाला तो पुन्हा जन्मालाच येणार आहे. हे जे भगवद्गीतेचं वचन आहे, हे खरं का खोटं? पण हे जन्म मरण होतं आणि जन्म मरणाचं राट गाडत चालतं. हे खरं की खोटं? अज्ञान आहे तोपर्यंत खरे. हा, बरोबर आहे ना. जब अज्ञानाच्या अवस्थेमध्ये हे खरंच आहे, बरोबर आहे ना. पण ज्ञानाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय म्हटलं पाहिजे? माझा जन्म कधी होत नाही, कधी होणार नाही, आणि मला जन्म नाही, मला मरणही नाही, कारण मी आत्मा आहे ना. मी आत्मा आहे, मला जन्मही होत नाही, मरणही होत नाही, मला भवसागर नाही. भवसागराची भीती गेली, मरणाची भीती गेली, झालेल्या गोष्टीची काळजा गेल्या, भविष्याच्या ह्याच्यामध्ये काळजा गेल्या. अरे किती माणसं काळजी करतात, म्हातारपणासाठी किती काळजी करतात, है ना. भविष्य काळामध्ये काय करावं म्हणून FD करून ठेवतात, आणखी करतात, काय काय करतात, किती करून ठेवतात. करतात का नाही करतात? सगळं विमा काढतात, सगळे करतात. आमचा कोणी विमा काढलाय का? नाही काढलेला आहे. आमचा कोण काढलाय का? विमा काढलायत का? आमच्या नावावर कुठे काय याच्यामध्ये काही पैसे ठेवलेले आहेत का? फिक्स डिपॉझिट आहे का? नाही आहे. मग आम्हाला आमची काळजी वाटत नाही का? नाही, काळजी वाटतच नाही आम्हाला, भविष्याची काळजी वाटत नाही. हो, तुमची मुलं तुमचं संरक्षण न करता, तुमची चिंता न करता, तुमची काळजी न करता, तुमची सेवा न करता ती मुलं माझी सेवा करतात, ही मला गॅरंटी आहे. देव येवो न येवो, पण तुमचीच मुलं माझी सेवा करतायत की नाही? हात धरतायत, पायरीवरून उतरतायत, खांदा देतायत, हे सगळं करतायत की नाही? तुम्हाला नाही करणार आहे, पण मला करतायत, है ना. हे कशामुळे? जो मी तुम्हाला म्हणतोय की तुमच्यामध्ये पाहण्याच्या दृष्टीमध्ये कायाकल्प होतो, तुमचा स्वयं वागण्यामध्ये कायाकल्प होतो, तुमची दृष्टी बदलते, तुमचा विचार बदलतात, तुमच्या धारणा बदलतात, तुमची राहणी बदलते, तुमचं सगळं
इंग्रजीमध्ये लाईफस्टाईल म्हणतात ना, ते सगळंच बदलून जातं. काय आल्यानंतर? हे ज्ञानाची दृष्टी आल्यानंतर. बरोबर आहे. लक्षात कुठल्या गोष्टी ठेवायची? मरणाचं भय मानायचं नाही. नंतर भावसागर आपल्यासारखे नाहीत है ना. फिर झाल्या गोष्टीची चिंता, जे झालं ते झालं है ना. बरं, भविष्याची चिंता, देव ठेवील तैसे राहावे. काय? हा, ठेविले अनंत तैसेच राहावे, है ना, है ना. देव ठेवील तैसे राहावे, है ना. जसं देव ठेवील तसं त्यानं राहावं. मग भविष्याची काळजी होत नाही, है ना. तुम्ही एखाद्या महत् शिखरावर होतात, दर महिन्याला 10 लाख रुपये घेणारे होतात. पेपरामध्ये बातम्या येतात. ही एक तऱ्हेची शिखरावरची अभिनेत्री होती, नटी होती, किंवा हा नट होता. आणि आता त्याची परिस्थिती बघा, त्याला खायला द्यायला कोणी नाही, खायला घालायला कोणी नाही. मग अशी वस्तू होते की नाही होते? अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडू शकतात की नाही? दर महिन्याला 1 कोटी रुपये कमावणारे तुम्ही नट किंवा अभिनेता कोणी असू शकतात. आणि जीवनामध्ये अशी परिस्थिती येऊ शकतो, सगळ्या वस्तू जातात, लोकांनी नाडलं, आपल्या संबंधी लोकांनी सगळे वस्तू घेऊन गेला आणि तुम्ही खंक झाले. अशी परिस्थिती येऊ शकते की नाही? मग त्यावेळेला तुम्ही दुःख करण्यापेक्षा काय, भगवंताचं नामस्मरण करत, जी काय एवढा फुलका मिळाला रोज, है ना, त्याच्यावर जागावं ना. भटकी कुत्री असतात, ती बघितलीत का तुम्ही? आपल्यापेक्षा शहाणी असतात की नाही? बघ, शोक करत नाहीत, है ना. जे मिळेल ते खातात, गुजारा करतात, चालत राहतात, है ना. बघितलीत का भटकी कुत्री? जेवढं काही मिळालं, शिळं पाकं तुकडा एवढा काय मिळाला, त्याच्यामध्ये आनंद मानतात, पुढे जातात. चला पुढचं आपण करूया जरा, जमत असेल तर. आता जीव आणि जड ह्याच्यामधला भेद आपण पाहिला. औपाधिक भेद आहे. जड ईश्वराचा भेद, हा भेद निश्चय तत्वविचार प्रतिबंधक आहे. काय? जड आणि ईश्वराचा भेद है ना, हा भेद निश्चय. जड आणि ईश्वरामध्ये भेद आहेच. काय? जड आणि ईश्वरामध्ये भेद आहेच, याला काय म्हणतात? निश्चय. काय म्हणतात? हा भेद निश्चय तत्वविचार प्रतिबंधक आहे. तत्वज्ञानाचा प्रतिबंधक. तुम्ही जर हे मानलं ना, काय ईश्वर आणि जडामध्ये भेदच आहे. नाही कसा भेद? ईश्वर असेल कुठेतरी, हे सगळं जड आहे. ईश्वरापासून हे जड भिन्नच आहे. हा जर तुम्ही भेदच आहे हा निश्चय केलात तर तुम्हाला तत्वज्ञान होऊच शकत नाही. काय असं संदेह असला तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. पण दुराग्रह असेल, है ना, तर तुमचा पुढे जाण्याचा मार्ग खुंटतो. काय होतो? खुंटून जातो. नाही तुम्ही पुढे जाऊ शकत. तत्वज्ञानाच्या मार्गावर तुम्ही जाऊ शकत नाही, है ना. प्रतिबंधक आहे. मग त्याचं काय करू शकता? त्याचाही युक्तीने मिथ्यात्व जाणून निराश करावयास हवा, है ना. हा जड ईश्वराचा भेद कल्पित आहे. हे काय? ही प्रतिज्ञा. काय? नुसते प्रतिज्ञा करून बनत नाही. नुसती प्रतिज्ञा करून मी असा आहे, अरे असा आहे तर त्याला काहीतरी प्रमाण दाखव ना, हेतू दाखव ना. मी PhD आहे, हा वा, असं उगाच काहीतरी प्रमाण दाखव ना. हे घ्या सर्टिफिकेट, इतके वर्ष काय रिसर्च केलेला आहे, शोध केलेला आहे, त्याचं हे सर्टिफिकेट आहे, मला PhD या युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. तुम्ही प्रमाण म्हणजे आरसा दाखवलात ना. तशाच तऱ्हेने हा जड ईश्वराचा भेद कल्पित आहे. हे झालं प्रतिज्ञावाक्य. पण त्याला कारण सांगितलं पाहिजे ना. कारण तो भेद साबास माया व नाम रूप उपाधिकृत आहे. हा हेतू आहे. काय? प्रथम काय सांगितलं? अनुमान कसं केलं? जीव नाही, ईश्वर जडाचा भेद हा कल्पित आहे, है ना. काय? काय?
साबास माया व नामरूप उपाधिकृत आहे ना. जड हे नामरूप उपाधीपासून बनतं आणि ईश्वर हा काय साबास माया ही उपाधी आहे. कोणाची? ईश्वर आणि ब्रह्मचैतन्य भिन्न आहे ना. ईश्वराचा वाच्यार्थ काय? मायेमध्ये पडलेला ब्रह्म चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजेच ईश्वर आहे ना. हा ईश्वराचा वाच्यार्थ झाला. आणि ईश्वराचा लक्षार्थ काय झालं? माया उपाधी काढून टाका, मग प्रतिबिंबही संपलं. मग काय राहिलं? केवळ चैतन्य अधिष्ठान रूप चैतन्य राहिलं, ते ब्रह्मचैतन्य. तेव्हा ईश्वर हा जो भेद राहिलाय, हा ईश्वर ही जी कल्पना आपणाला दिसते ती कोणामुळे झालेली आहे? मायेच्या उपाधीमुळे झालेली. ज्या मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, अशा मायेमुळे ईश्वर हा भेद निर्माण झालेला आहे ना. आणि हे सारे जड पदार्थ, हा जो भेद आपल्याला दिसतोय, हा नामरूप अविद्यामुळे झालेला आहे. कशामुळे? नामरूप अविद्येमुळे झालेलं. हे दोन्ही भेद जे दिसतात आपण, कोण? ईश्वर आणि जड पदार्थ, हे कुठल्या उपाधीमुळे झालेलं आहे? पहिली माया आणि नामरूप उपाधी. कशामुळे तुम्ही म्हणाल? माया आणि म्हणून हा भेद कल्पित आहे, साधी गोष्ट आहे. हा जड ईश्वराचा भेद कल्पित आहे, हे प्रतिज्ञा वाक्य होय. हेतू काय? कारण काय? तो भेद साबास माया व नामरूप उपाधी करता आहे. अनुमान बोला कसं झालं? जीव जड ईश्वराचा भेद कल्पित आहे, कारण साबास माया आणि नामरूप उपाधीने झालेला आहे, उपाधीकृत आहे. तो कसा भेद आहे? उपाधीकृत आहे. उपाधी कुठल्या? माया आणि नामरूप ही उपाधी. या उपाधीमुळे झालेला आहे. जे जे औपाधिक आहे ते कल्पित. जी जी गोष्ट उपाधीमुळे झालेली असते ती कल्पित असते. जशा तऱ्हेने काय? घटाकाश, महाकाश असते, घटरूप उपाधीमुळे घटाकाश झालेला आहे. तर घटाकाश 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 बोलतो, पण ते कल्पित आहे ना. तशा तऱ्हेने ईश्वर ईश्वर आपण बोलतो, पण हे सुद्धा काय आहे? माया रूप उपाधीने ईश्वर कल्पित आहे. आणि हा जड प्रपंच नामरूप उपाधीने काय? कल्पित आहे. ते ह्या दोघांच्या बोला, ईश्वराची उपाधी कुठली? ईश्वराची उपाधी कुठली? माया. आणि जड प्रपंचाची उपाधी कुठली? हा नामरूप उपाधी आहे ना. तर नामरूप उपाधीमुळे कोण झालं? हा जड प्रपंच झाला. आणि मायारूप उपाधीमुळे कोण झालं? ईश्वर झाला. तर जो आता बोला मग, ईश्वर कल्पित का सत्य आहे असं जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही त्याला काय म्हणाल? हा मूर्ख माणूस आहे. ईश्वर कल्पित कसं काय असू शकतो? ईश्वर खरा आहे ना. काय? ईश्वर खरा आहे ना. ईश्वर कल्पित म्हणता तू नास्तिक आहे, चल निघून जा इथून, असंच म्हणेल की नाही? म्हणेल की नाही? पण वेदांती काय सांगतोय? वेदांती काय सांगतोय? ईश्वर देखील कल्पित आहे. काय? ईश्वर देखील कल्पित आहे. आता कोणाला इथे बसलेले न कळणाऱ्या माणसं काय म्हणतील? काहीतरी सांगतात, पाखंडी आहेत है ना, आणि देवाविरुद्ध बोलतात, देवाविरुद्ध शिकवतात. आपले आपले चेले चपाटे घेतलेत आणि त्यांच्या माथ्यावर मारतात की ईश्वर काय मिथ्या आहे, ईश्वर खोटा आहे, ईश्वर कल्पित आहे असं सांगतात. असंच म्हणणार की नाही? एक दिवस आल्यानंतर असंच होणार की नाही? होय ना. पण जे बसलेत त्याच्यामध्ये कल्पितत्व म्हणण्याचा अर्थ काय? ज्या वेळेला कल्पित असेल
तो कोणामुळे तरी कल्पित झालेला असेल ना, आणि कशामध्ये तरी कल्पित झालेला असेल ना. कोणामुळे कल्पित ईश्वर झाला? मायामुळे. आणि कोणावर कल्पित झाला? ब्रह्मचैतन्यामध्ये. मग जे ब्रह्मचैतन्य आहे ना तेच आमचं काय, उंच देवाचे चरण ते झाले अधिष्ठान आहे ना. ते आमचं काय झालेलं? अधिष्ठान आहे ना. त्याला आमच्या जीवनामध्ये महत्व आलेलं. कोणाचं महत्व? कोणाला महत्व आलंय आमच्या जीवनामध्ये? शुद्ध बुद्ध ब्रह्म चैतन्याला आमच्या जीवनामध्ये महत्व आलेलं आहे. ईश्वराला किती काय करायचं ते कर. कल्पना असेल मायेमध्ये कल्पनेने जे काय तुला करायचं ते कर. आम्ही त्याला सत्य मानत नाही आहे ना, आणि तुलाही सत्य मानत नाही आहे ना. मग सत्य कोण? एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. काय मुसलमान याला काय म्हणतील? अल्लाह अकबर काय म्हणणार? अल्लाह हाच काय सर्वश्रेष्ठ आहे, बस, दुसरं कोणी नाही असं. मग आम्ही काय म्हणतोय? अल्लाह अकबर होण्याच्या पूर्वी 3000 वर्षापासून आम्ही हे काय करतोय? रटतोय, पाठ करतोय, कंठ करतोय. काय? एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एकमेव अद्वितीय ब्रह्मच सत्य आहे. बाकीचे सर्व हा जो अनंत नाना भेद आहेत हे काय आहेत? मिथ्या आहेत, खोट आहेत. चला झालं. याच्यामध्ये सुद्धा अनुमानच होणार आहे ना. याच्यासाठी दृष्टांत अनुमान काय झालं? है ना. जीव आणि जड प्रपंच याच्यामधला भेद आहे ना कल्पित आहे ना. किंवा का? भेद असल्यामुळे. आता दृष्टांत द्यावा लागेल. कसं? स्वप्नामध्ये जसा अंधाराने सगळा प्रपंच दिसत असतो आणि मी त्याचा साक्षी असतो. तर सगळा प्रपंच मला दिसतोय आणि मी पाहतोय. हा भेद जागल्यानंतर खोटं होतं की नाही? है ना. हे भेदच आहे ना. स्वप्नामधला दृश्य आणि द्रष्टा है ना, हा भेद जर कल्पित झाला तर जागृत मधला सुद्धा हा भेद जड आणि ईश्वर, मी साक्षी चैतन्य आणि स्वप्नात दिसणारा भेद हा कल्पित आहे ना. तशाच तऱ्हेने ईश्वर आणि हा जड प्रपंच यामधला असणारा भेद देखील काय असणार आहे? कल्पितच आहे. कल्पित आहे म्हणजे कसं? औपाधिक आहे, उपाधीने झालेला आहे. किंवा अनुमान काय करणार? ईश्वर आणि जड प्रपंचामधला भेद कल्पित आहेत, कारण तो भेद आहे म्हणून. जसा स्वप्नामधला साक्षी आणि स्वप्नामधला दिसणारा जडाचा भेद हा जसा काय कल्पित आहे, तशा तऱ्हेने जागृत मधला सुद्धा काय जीव नाही ईश्वर आणि जडामधला भेद हा सुद्धा काय असणार आहे? कल्पित आहे. हे उदाहरण होय. या युक्तिरूप मननाने जड ईश्वरातील भेद मिथ्या आहे असे म्हणा. बोला काय मनन कशा तऱ्हेने कराल? जड ईश्वरामधला भेद कल्पित आहे, कारण भेद आहे तो. जसा दृष्टांत द्यावा लागेल ना. जड ईश्वरामधला भेद कल्पित आहे. कल्पितत्व हे काय साध्य आहे. कशामुळे? भेदामुळे. कसा? तर स्वप्नामधला जसा भेद, स्वप्नामधला साक्षी आणि स्वप्नामधला संसार याच्यामधला भेद कल्पित आहे की नाही? कधी? जागृत झाल्यानंतर आहे ना. तसाच त्याने जागृत मधल्या देखील जो जड प्रपंच आणि ईश्वर
याच्यामधला भेद देखील काय कल्पित आहे, कारण हा देखील भेदच आहे. काय हा देखील काय भेद आहे. अनुमान काय कराल बोला, अनुमान काय कराल, दृष्टांत काय द्याल. जड ईश्वरामधला भेद आहे ना, भेदाविषयी बोलायचंय. कशामुळे, कसा, कल्पित आहे, मिथ्या आहे ना, खोटा आहे. कशामुळे, हेतू काय, भेद आहे म्हणून. त्याच्यासाठी उदाहरण काय देईल, जसं तू स्वप्नामधला मी साक्षी आणि माझा हा दिसणारा प्रपंच, हा भेद जसा मिथ्या आहे कधी जागृत झाल्यानंतर, तशाच तऱ्हेने जागृत मधला ईश्वर आणि जड प्रपंच याच्यामधला भेद देखील काय कल्पित आहे, कारण तो भेदच आहे. बरोबर आहे. घड्याळमध्ये बघा तुम्ही, हा पृथ्वी आदी पंचमहाभूत समुदायापासून तो थेट अधिष्ठान ब्रह्म चैतन्य रूप अंतिम सत्यत्वापर्यंतच्या विचारात तत्वविचार असे म्हणतात. अधोरेखा करा, लाल करा. तत्वविचार म्हणजे काय, काय विचार काय करतोय आपण, तत्वविचार कशाला म्हणायचं, काय म्हणायचं, काय म्हणायचं, तत्वविचार कशाला म्हणायचं. पंचमहाभूतापासून ते त्यांचं अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्म चैतन्य रूप अंतिम सत्यत्वापर्यंतच्या विचारास. विचार आपला पुरता इथला नाही करायचा. काय इथला जो संसाराचा विचार, माझ्या पोराला नोकरी लागल का नाही लागल आहे ना, माझ्या 2 पोरांनी, एक मास्तर आहे, एक पोलिसात आहे, तिसरा मिलिटरीमध्ये भरती व्हायचा, आशीर्वाद द्या, त्याला लागल का नाही लागेल सांगा, असला विचार नाही करायचा. तर कसला विचार करायचा आहे. हे पंचमहाभूतापासून अंतिम सत्य कोण, ब्रह्म चैतन्य. हे ब्रह्म चैतन्य अंतिम सत्य आहे, याच्यापर्यंतचा जो विचार आहे, या विचारालाच काय म्हणतात, तत्व. तत्व म्हणजे काय, तत्, आणि त्याचा भाव काय, तत्व. तत् मतलब अंतिम सत्य. तत् तर अंतिम सत्य, याच्यामधलं अंतिम सत्य काय, असा जो विचार करतात त्याला तत्वाचं ज्ञान, तत्वज्ञान असं म्हणतात. तत्वज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय, तत्वाचा विचार आहे ना. तत्व म्हणजे काय, अंतिम सत्य आहे ना. कुठपासून विचार करायचा, पंचमहाभूतापासून. कुठपर्यंत पोहोचायचं, अंतिम सत्य जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचायचं. याला काय म्हणतात, या विचाराला काय म्हणतात, तत्वविचार. अधोरेखा केली. पृथ्वी आदी पंचमहाभूत समुदायापासून तो थेट अधिष्ठान ब्रह्मचैतन्य रूप अंतिम सत्यत्वापर्यंतच्या विचारास तत्वविचार असे म्हणतात है ना. आता किती झालेत बघा जरा, 5 मिनिटं आहेत का, हा होय ना. जड ईश्वरात जो भेद आहे असे वाटते तो या तत्वविचारास प्रतिबंधक आहे ना. कुठपासून तत्वविचार म्हणजे काय, पंचमहाभूतापासून अंतिम सत्य काय याच्यापर्यंतचा जो विचार आहे याला काय म्हटलेलं आहे, या तत्वविचाराला भेद प्रतिबंधक आहे. काय, ईश्वर आणि जड आणि ईश्वरात जो भेद आहे असे वाटते आणि त्याला जो आपण सत्य मानतो तो भेद या तत्वविचाराला प्रतिबंधक आहे ना. प्रतिबंधक कोण, तत्वविचार ही सत्य गोष्ट आहे ना. तत्व काय आहे याचं संशोधन आहे, रिसर्च आहे ना. खरी वस्तू काय हे पाहणं, यालाच काय म्हणतात तत्वविचार. कुठपासून सुरुवात करायचं, हे पंचमहाभूत सत्य आहेत का है ना, मग पंचतन्मात्र सत्य आहे का, मग अहंकार सत्य आहे का, मग बुद्धी सत्य आहे का, मग प्रकृती सत्य आहे, प्रकृती सत्य आहे का, मग प्रकृतीचं मूळ कारण कोण, ब्रह्मतत्व, मग तेच सत्व आहे. तर या सगळ्याचा विचाराला काय म्हणतात, तत्वविचार. पण तुम्ही दुराग्रही असाल, जड ईश्वरामध्ये भेद आहे, यांचा एकमेकाशी काही संबंध नाही,
त्याच्यामुळे मी तत्व विचार करणार नाही असं त्याचा काय होतोय, दुराग्रह होतो तो. तर तत्व विचाराला प्रतिबंधक काय, जड ईश्वरामधला भेद आहे ना. जड ईश्वरामधला भेदाला तुम्ही मिठी मारून बसलात तर तुम्ही तत्व विचाराकडे आणि तुमच्या कल्याणाच्या विचाराकडे कधीही जाऊ शकत नाही, कधी जाऊ शकत नाही, कधी जाऊ शकणार नाही. पण तो भ्रम आहे ना. पण तो काय, जड ईश्वरामधला जो भेद आहे हा काय आहे, भ्रम आहे. त्याची उपरयुक्त यौक्तिक चिंतनाने मतलब अनुमान केलंय ना. काय केलंय अनुमान, जड ईश्वरामधला भेद कल्पित आहे. भेदामुळे जसा तो स्वप्नामधल्या साक्षी चैतन्य आणि दिसणाऱ्या संसारामधला भेद जसा कल्पित आहे, तशाच तऱ्हेने जागृत काळामधल्या जड ईश्वराचा भेद हा देखील कल्पित आहे. कारण तो देखील स्वप्नामधल्या भेदासारखा भेदच आहे ना, त्याच्यामुळे तो देखील कल्पित आहे ना. ही ह्याला काय म्हणतात, युक्ती म्हणतात. युक्ती म्हणजे काय, अनुमान करणं. अनुमानामध्ये काय काय गोष्टी असतात, पक्ष, साध्य, हेतू आणि दृष्टांत असतात. किती गोष्टी असतात, पक्ष, साध्य, हेतू आणि दृष्टांत. हे सगळं म्हणून काय बनतंय, अनुमान म्हणतंय. त्या अनुमानालाच काय म्हणतात, युक्ती असं म्हणतात. युक्तीने या प्रतिबंधाला आपण दूर करू शकतो है ना. सत्याकडे तुम्हाला जायचं असेल तर काय करावं लागतं, सत्याला प्रतिबंध करणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्यांना एक एक वगळावं लागतं, बाजूला करावं लागतं. या पाटामधून तुमच्या शेतापर्यंत पाणी पोचायचं असेल तर इथे खड्डा पडलेला आहे, बुजवा. इथे बीळ पडलेलं आहे, दगड टाकून बुजवा. तिथे काय दिलेलं आहे, तिकडे त्याने शेतामध्ये आपल्या शेतात केलेलं ते बंद करून टाका, मग तिकडे बंद करा. असं करत करत शेतकरी आपल्या शेतापर्यंत जातो ना, मग त्याचं ते पाणी त्याच्या शेतामध्ये जातं. तशा तऱ्हेने अंतिम सत्यापर्यंत जाईपर्यंत जेवढी म्हणून बिळं असतील, ही सगळी बिळं तुम्हाला काय करावी लागतात, विचाराने बुजवावी लागतात. जेवढे म्हणून प्रतिबंध असतात, या सगळ्या प्रतिबंधांना तुम्हाला काय करावं लागतं, सोडून द्यावं लागतं. जितके म्हणून तुम्हाला अंतिम सत्याकडे. ही साधकाच्या जीवनामध्ये या गोष्टी सतत येत असतात बरं का. साधकाला बहीण असते, आई असते, वडील असतात, आणखी कोण असतात, आजी असतात, सगळे असतात की नाही. आजी सांगत असते की तू जर संन्यासी झाला तर आमच्या कुळाला दीपक कोण है ना. माझ्या ह्याच्यामध्ये मी मेल्यानंतर माझ्या तोंडात पाणी कोण घालणार. भाऊक कल्पना करतात ना है ना. आई वडील म्हणतात आमच्या म्हातारपणात कसं होईल. अरे जगामध्ये जरी बघा ना, ते सगळे मुलं बिला आहेत, ते तुमच्या आई वडिलांची किती सेवा करतात ते बघा ना है ना. काय भाऊ उद्धव महाराज ना, बायकोवाले मुलं, मोठी मुलं आहेत, ते आई बापाची सेवा करत नाही. आळंदीला जो गेलेला आहे ना साधक माणूस आहे, त्या साधकाच्या गळ्यातच आईला घालतात, तू बघ आणि तू काही करायचं ते कर. आता त्याला काय, तो ईश्वराला वाहिलेला आहेत ना, त्याला काहीतरी लाज शरम आहे ना. तो काय करतात, जातो बाबा महिन्याला काय घेऊन जायचं, औषधं घेऊन यायचं, कोणाकडून तरी पैसे मागायचे काहीतरी, नाही तर आईच त्याला देत असत काहीतरी. पण जाऊन घेऊन येणं, पाहणं, हे करणं हे त्याला करावं लागतं. सगळीकडे प्रत्येक ठिकाणी सांसारिक लग्न केलेली मुलं आई बापाची सेवा करत नाही. अशा तऱ्हेनं जो साधक माणूस म्हणून राहिलेला आहे त्याला आई बापाची सेवा करावं, कारण त्याला लाज शरम असते ना, धर्माची चाड असते ना हे ना. चला मग आता काय करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति. शंकरम